धाव घेतली, धावफलकाला सुरुवात होईल. समर्थ चॅलेंजर्स सुरुवात होते, पहिल्याच बॉल वरती धावा सुरू होत आहेत. दिवसभरामध्ये डे लाईट म्हणजे सनलाईट मध्ये खेळणं आणि विद्युत प्रकाशामध्ये खेळणं हा वेगळा अनुभव असतो. आणि बघायचे खेळपट्टी सकाळपासून फलंदाजांना जास्तच खेळपट्टीने साथ दिलेली आहे आणि या सामन्यामध्ये काय घडेल एक वेगळं संमिश्र चित्र आपल्याला बघायला मिळेल. लॉफ केला चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, तिथे क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा एव्हाना प्राप्त होत आहेत आणि धावफलक पहिल्या षटकामध्ये पोहोचणार आहे 3 वर. समर्थ चॅलेंजर्स यावर्षी योगेश सर पहिल्याच लढतीमध्ये ते गतविजेत्यांविरुद्ध लढत आहेत. साई पॉवर हिटर्स गतवर्षीचा विजेता सामना आहे. त्याच ताकदीचं, त्याच विश्वासानं, त्याच जिद्दीनं याही वर्षी हे मैदान ते गाजवणार आहेत. श्रीधर मोहोळ यांचं जबरदस्त क्षेत्ररक्षण, त्यांची रणनीती, युद्धनीती या ठिकाणी काम येणार आहे आणि तीच रणनीती त्यांनी इथे लावलेली मागच्या वर्षी, त्याचं यश त्यांना मिळालेलं आहे. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का, कॅच रनआउट काढा, हळा किंवा यष्टीची, चला आता मैदान गाजवू, सोनार जी पाहतात आपण ऍक्शन रिप्ले मध्ये कशा प्रकारचा हा भिरकवलेला चेंडू आसमंतामध्ये. आखूड टप्प्याचा चेंडू उजव्या बाहेर होता, हुक केलं चेंडूला. परत एकदा तिथे चेंडू, तोच फटका आणि तोच परिणाम. 4 रन. माणिकचंद ऑक्सिरीज 300% जास्त ऑक्सिजन युक्त चौकार. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का, कॅच रनआउट काढा, हळा किंवा यष्टीची, चला आता मैदान गाजवू, सोनार. थँक्यू डीजे. 2 चौकार लागोपाठच्या चेंडूवरती पहिल्या षटकामध्ये विस्फोटक खेळी बघायला मिळते. तिथे गरज होती धावांची, कारण सुरुवातीपासून धावा असणं महत्वाचं आहे. तिथे सागरनं इथे आक्रमक धोरण अवलंबलेलं आहे. 11 धावा, पहिले षटक सुरू आहे. सरळ टाकला होता चेंडू, बॅटचा फेस ओपन केला, ड्राईव्ह केला चेंडू, कव्हर्स मध्ये 1 धाव येणार आहे आणि धावफलकावरती 12. समर्थ चॅलेंजर्स संगनायक तन्मय आणि सागर यांची भागीदारीला सुरुवात छान झालेली आहे. सागर धाव संख्येत आघाडीवरती आहेत. आकाश यांच्या गोलंदाजीचा सामना या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळते. अत्यंत सुंदर असा चित्तथरारक जबरदस्त शॉट आणि पुन्हा चौकार. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का. समर्थ युवा पथक, समर्थ चॅलेंजर जबरदस्त चॅलेंज त्यांनी धावसंख्येचा वाढवून ठेवत आहेत. नो चॅलेंज फलंदाजी चाललेली त्यांची. पहिलं षटक आपण बघतोय इथे स्क्रीनवरती. शेवटच्या चेंडूवरती हा चेंडू कव्हर्स मधून उचलला होता. 38 सर्कलच्या डोक्यावरून चेंडू खेळून काढणे यशस्वी ठरलं तन्मयसाठी. आणि षटक पहिलं आकाशचं इथे संपलेले 16 धावा पहिल्या षटकामधून प्राप्त होत आहेत समर्थ चॅलेंजर्सला. खूप चांगली सुरुवात आहे. गतविजेत्यांविरोधात इथे तगडी स्टार्ट त्यांना मिळाली, तगडी सुरुवात मिळालेली आहे. मात्र सलग 8 षटकांपर्यंत अशीच सुरुवात ठेवणं किंवा असाच खेळ पुढे चालू ठेवणं थोडंसं कठीण असतं. हे मात्र बघायचंय की गतविजेते संघ अर्थातच साई पॉवर हिटर्स कधी सामन्यामध्ये परत येत आहेत. दुसरं षटक सुरू होणार आहे. गोलंदाज उजव्या हाताने उर्दू विकेट. हो, काय बॉल आहे. खांडून काढावा लागला बॉल. परफेक्ट लेंथ, यॉर्कर ले चेंडू म्हणू शकतो आपण. थोडी गती कमी होती. ही दृश्य आपण बघतो, ही काल संध्याकाळची दृश्य आपल्या समोर येत आहेत पुन्हा एकदा. पुणे आपलं सायंकाळच्या या वातावरणातलं हे विहंगम दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे. संध्याचं हे वातावरण,
संध्या छायेत विसवलेलं पुणे शहर आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगली गोलंदाजी इथे प्रथमेश कडून बघायला मिळते. दोन चेंडू निर्धाव आले. वाह वाह वाह, तिसरा चेंडू देखील निर्धाव. प्रथमेश सुरुवात करतोय या षटकाबरोबरच आपल्या गोलंदाजीची. फ्रेंडशिप कप मध्ये पहिलं षटक आहे त्याचं, फ्रेंडशिप कप मधलं, आणि पहिले 3 बॉल त्याने निर्धाव टाकलेले. अलीकडे डॉट बॉल सुद्धा खूप महत्वाचे ठरतात आणि T20 क्रिकेट किंवा लिमिटेड ओव्हरच्या सामन्यामध्ये डॉटचे बॉल मोजले जातात. यस, उंच आकाशामध्ये फटका, क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. 2 कोणी घ्यायचंय हा प्रश्न दोघांनी एकमेकांना विचारला, तोपर्यंत चेंडू जमिनीवरती पडलेला आहे. जीवदान इथे प्राप्त होईल, मात्र 2 धावा सुद्धा मिळतील. श्रीधर मोहोळ यांचं क्षेत्ररक्षण अत्यंत सुंदर. जशी पुण्यात फिल्डिंग लावली त्याचा फायदा अण्णांना दिल्लीमध्ये होतोय, आजची फिल्डिंग या साई पॉवर हिटर्सने मैदानात लावलेली आहे, त्याचा नक्कीच फायदा संघाला विजेता ठरवण्यासाठी होईल असं वाटतंय. संयमतेने खेळण्याचा संदेश श्रद्धा आणि सबोरी. पेशन्स इज नॉट एंड, पेशन्स इज सक्सेस. नरेशजी, आपण या ठिकाणी पाहत आहोत थेट मॉनिटरवरून डोळ्यात आणि मनात साठवणारा हा सुंदर असा सामना. सूर्यनारायण पश्चिमेला झुकलेला आहे आणि आपल्या सोनेरी किरणांनी पुणे शहर गोंजारून टाकत आहे. प्रत्येक खेळाडूमध्ये एक नवी उर्मी या ठिकाणी येत आहे. आपण थेट ड्रोनच्या साहाय्यानं हे दृश्य पाहत आहोत. विलोभनीय दृश्य, तळजाईचा सुंदर अशी वनराई आपल्याला पाहायला मिळते. उचललाय चेंडू आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक खाली पोहोचेल तिथे आणि झेल बाद. पहिला धक्का दुसऱ्या षटकामध्ये प्रथमेशला. खर तर चेंडू निर्धाव टाकले होते, यश त्याला मिळायला हवं होतं आणि ते त्याने प्राप्त केलेले. सागर होईल बाद. 1 गडी बाद 18. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. आपण पाहत आहोत की समर्थ चॅलेंजरचे मोठं नुकसान आपल्याला पाहायला मिळत आहे. एक चांगला गडी बाद झालेला आहे. 18 धावसंख्या. सागर इंदुलकर तंबूत परतताना आपल्याला पाहायला मिळतं. चला आता मैदान गाजवू असो काही पावले ऍक्शन रिप्ले मध्ये आपण या ठिकाणी पाहत आहोत. क्या बात आहे. अखूट टप्प्याचा चेंडू होता, थोडासा वर आला चेंडू, अनुमान बाउन्स चुकलं होतं आणि वरच्या बाजूला वरची कड घेतली बॅटची बा, आणि त्यामुळे चेंडू वर हवेमध्ये गेला. उंची मिळाली. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक अतिशय सुंदर झेल घेताना बघायला मिळतं. कुठली चूक केली नाही आणि फलंदाज बाद होतोय. सागर बाद झाल्यानंतर परतताना त्याच्या मनात हाच विषय असेल, संघाला विजय मिळवून देण्याकरता मी पुन्हा येईन, पुन्हा एकदा प्रयत्न करीन, पुन्हा उतरीन, पुन्हा मी येईन, पुन्हा विजय मिळवून देईन आणि चॅलेंज हे घेईन, मी पुन्हा येईन. पश्चिम क्षितिजावरती असलेल्या रंग छटा असमंत उजळून टाकतायत. काय सुंदर दृश्य तिकडे, आणि सोनेरी सूर्यकिरण आता मैदानावरती पसरलेली, संपूर्ण धरेवरतीही पसरलेली आहेत. सांज होते, सायंकाळच्या सत्रामध्ये मॅचेस मात्र रंगलेले आहेत. फ्रेंडशिप कप मध्ये गणेशोत्सव मंडळांसाठी भारतातील पहिली क्रिकेट स्पर्धा अर्थातच फ्रेंडशिप कप, आणि त्याचंही अगदी कॉर्पोरेट लेवलवरती अत्यंत शानदार आयोजन आदरणीय पुनीत दादा बालन यांच्या वतीनं माणिकचंद ऑक्सिरिच ग्रुप आणि त्याचबरोबर पुनीत बालन ग्रुप. या चांगला फटका, स्क्वेअर कट, क्षेत्ररक्षक डीप कव्हर पॉइंटला तयार आहे. बाहेर चेंडू होता, जास्त जोर लावला नाही, फक्त टायमिंग पकडण्याचा प्रयत्न केला. 1 धाव तिथे मिळणार आहे. धाव फलक पुढे पोहोचेल. 19. 1 गडी बाद. समर्थ चॅलेंजर्स. विविध जिवंत देखाव्यातून नावलौकिक मिळवलेल्या साई पॉवर हिटर्स साई मित्र मंडळ ट्रस्ट या ठिकाणी मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करतोय आणि दिग्गज मंडळांच्या गणेशोत्सव मध्ये वादन करणारं साई युवा पथक समर्थ युवा समर्थ चॅलेंजर्स. बाहेर चेंडू यावेळेस आणि एक निर्धाव चेंडू जरूर
प्राप्त होणार आहे. हळूहळू पुणे शहर अंधारात गुडूप होईल, मात्र त्याचबरोबर कृत्रिम लाईट्सच्या प्रकाशामध्ये उजळून निघेल. अजून दिवे लागण्याची वेळ झाली नाही आणि दिवे लागल्यानंतर पुण्याचं पुन्हा एकदा विहंगम दृश्य आपल्या स्क्रीनवरती येणार आहे. यस, आतली कड जरूर आहे, मात्र थर्ड मॅनला थोडंसं पुढे यावं लागेल. एक धाव इथे फलंदाज प्राप्त करतायत. धावफलक पुढे पोहोचेल 19 वरून 20 धावा. एक गडी बाद समर चॅलेंजर्स. अनिकेतच्या हातामध्ये गोलंदाजीची धुरा आहे आणि षटक देखील अप्रतिम जाते पुढे. मागचं षटक देखील आपण पाहिलं, प्रथमेशचं अतिशय चांगलं राहिलं होतं. विकेट देखील प्रथमेशला मिळाली आणि धावा रोखण्यामध्ये अनिकेतही यशस्वी ठरलेला आहे. यासो हो हो, वॉट अ बॉल. काय चेंडू आहे, वाईड यॉर्कर म्हणतो आम्ही या चेंडूला. लांब टाकलेला चेंडू असतो, मात्र असे चेंडू खेळणं कठीण आहे आणि तेच बघायला मिळालं इथे. फलंदाजांना जखडून टाकणारा चेंडू, पुन्हा निर्धाव. जगडून टाकणारा तो चेंडू, कृपया पंचाचे नका भांडू. तन्मय या ठिकाणी खेळत आहे फलंदाजी. चॅलेंज दिलेला आहे साहेब, हिटर्सला आहे आपली माझी. अनिकेत, क्या बात. क्षेत्ररक्षण अत्यंत बिकट आणि चिवट ठेवलेलं आहे की थोडं टाईट फिल्डिंग मोहळांनी लावलेली आहे इथेही आणि तिकडेही. जबरदस्त प्रदर्शन सकाळपासून. नरेश सर की हा 6वा सामना आपण या ठिकाणी पाहत आहोत आता, की प्रत्येक खेळाडूमध्ये एक नवी उमेद, नवा उत्साह, आपल्या मंडळाबद्दल आपल्या पथकाबद्दलचं प्रेम, जिंकून देण्याची उमेद ही प्रत्येकामध्ये पाहायला मिळाली आपल्याला. राहुल यांनी हळूहळू खेळलं पाहिजे असं मला राहून वाटतं, कारण आमच्या समालोचन कक्षामध्ये कमिटीवरती राहुल भैयासाठी असल्यामुळे सगळं मार्गदर्शन या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आता नियोजन ही कमिटी करत असते आणि त्या कमिटीला वरती जबाबदारी खूप मोठी आहे. ही स्पर्धा व्यवस्थितपणे सुरळीतपणे पार पाडण्यासाठी ही सगळी मंडळी निश्चित प्रकारे मदत करत असतात. मोठी टीम आहे. रमेश जाधव, राहुल चौतमल, सुशांत थोपटे, अमोल भास्कर, रोहन करंजकर, बाळासाहेब तथा जयंतजी भोसले PDCAचे सदस्य आहेत, आणि राहुल भैया साठे. ही सगळी टीम आहे. प्रत्येक टीम वरती त्यांची नजर आहे. त्यांचे सगळे स्क्वॉड पडताळणी करून बघितलं जातं प्रत्येक खेळाडू हा निश्चित मंडळाचा कार्यकर्ताच आहे का हे बघितलं जातं. इथे फसलेला होती लाईन आणि त्या लाईनचा पुरेपूर फायदा उठवलाय फलंदाजाने. लॉंग लेगला मिळत आहे 4 धावा. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का. कॅच रनआउट काढा, हळा किंवा यष्टीची. चला आता मैदान गाजवू, सोनार गणपती बाप्पा मोरया. पायाने अडवण्याचा जरूर प्रयत्न केला क्षेत्ररक्षकाने तिथे, मात्र पायाला स्पर्श केल्यानंतर चेंडूने दिशा बदलली. निश्चित 4 धावा. इथे पाहायचंय पुन्हा शानदार फटका मिड विकेटच्या डोक्यावरून. पुनीत बालन ग्रुप पॉवरफुल षटकार. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का. कॅच रनआउट काढा, हळा किंवा यष्टीची. चला आता मैदान गाजवू, सोनार वेगानं धावफलक पुढे जातोय. 2 चेंडू मागचे 10 धावा घेऊन आलेले आहेत. थोडासा दुष्काळ होता मागच्या काही षटकांमध्ये. 3 षटकांमध्ये 21 धावा धावफलकावरती आपण पाहिलं. अनंताचं षटक जसं सुरू झालं, तन्मयने गेअर बदललेला आहे. 5 चेंडूमध्ये 7 धावा तन्मयने घेतल्या होत्या, मात्र आता तो 17 धावसंख्येवरती फलंदाजी करणार आहे. लय मध्ये येतोय तन्मय, ही चांगली गोष्ट आहे. राहुलला अजून
तेवढासा सूर सापडलेला नाही. 3 चेंडू तो केवळ खेळलेला आहे आणि 1 धाव आपल्या संघासाठी त्यानं जोडलेली आहे. 31 वरती 1 समर्थ चॅलेंजर्स. बोलले तो एकदम जकाच केलेले नरेश भाई, ये तन्मय राहुल कमाल कर रहे, क्या बात है. मी ठेवलाय त्यांनी आवाज. 33 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 3.3 षटकामध्ये इथे जीवदान मिळालेलं आहे. जादू की जप्पी देने का मन कर रहा है उसको, इतना बढ़िया क्या छोड़ा है इन्होंने. पुन्हा पुन्हा निसर्गाची उधळणारे रंग आपल्या स्क्रीनवरती प्रथम मीडियाच्या माध्यमातून, तर उंच आकाशामध्ये मैदानामध्ये सुद्धा रंग उधळतायत फलंदाज. समर्थ चॅलेंजर्स हा आकार धुमाकूळ मैदानामध्ये धाव फलक वेगाने पुढे पोहोचणार. 39 लॉस ऑफ 1. क्या बात है, जबरदस्त चेंडू भिरकवलेला आहे. कोथरूडच्या चांदणी चौकातून भिरकवलेला शॉट थेट दिल्लीच्या चांदणी चौकात जाऊन पडलेला चेंडू आहे. जबरदस्त सिक्सर. नारळाच्या या झाडांच्या मधून सूर्यनारायणाचं हे विलोभनीय दर्शन. गोरज मुहूर्तावरती आपण या ठिकाणी पाहत आहोत. पक्षी घरट्याकडे वळालेले आहेत आणि ही पाखरं मैदानामध्ये सज्ज झालेली आहेत. मंडळाचे अतीव अमाप प्रेम मनात घेऊन, पथकाची निष्ठा मनात घेऊन, फ्रेंडशिप कपची मैत्रीची जिद्द आणि भावना मनात घेऊन हे सर्व सज्ज झालेले आहेत. जबरदस्त अपील. चेहऱ्या पंचांच्या निरागस चेहऱ्यावर कोणतीही भाव नाही. क्या बात है. 39 धावा समर्थ चॅलेंजर्स आणि अनंताचा चेंडू. हे षटक महागणं राहिलं. पुन्हा एक धावेमध्ये चेंडू आहे. लॉंग ऑफ तिथे खाली आणि झेल होईल. तन्मय होतोय बाद. एक चांगला फलंदाज, फॉर्म मध्ये असलेला फलंदाज तन्मय होईल बाद. दुसरा धक्का समर्थ चॅलेंजर्सला. 39 धावा, 4 षटक. किंवा यष्टीची चला आता मैदान गाजवू, असो हार बाकी सॉलिड कॅच पकडे आहे भाई. क्या बात है. शिवराजी मोहर कप्तान है. समर्थ युवा चैलेंजर्स तन्मय अच्छा लड़का था, बाद हो चुका है. ए बाबू भैया अच्छा डालेगा गए, मैं तो पहले से ही जानता था. किती चांगलं खेळत रे बाबा. ए रोहन, अब किसको भेजेगा. अमित. आतापर्यंतचे षटकार आपण बघतो या मॅच मधले. आजच्या षटकामध्ये जबरदस्त बॅटिंग बघायला मिळाली. विशेषतः तन्मयने जी फटकेबाजी केली आणि त्यामुळेच टीम सुस्थितीमध्ये पोहोचली समर्थ चॅलेंजर्स. तर तन्मयला बाद व्हावं लागलं. ज्या पद्धतीने त्याने गिअर बदलला होता, ऍक्सिलेटरवरती पाय दिला होता, ऍक्सिडेंट होण्याची शक्यता निर्माण झाली होती आणि अखेर तो झालाच. फलंदाज अशा प्रकारे बाद होत आहे. जो कॅच या अगोदर दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिला होता आणि त्यानंतर शेवटच्या आता चौथ्या षटकामध्ये देखील तन्मयचा कॅच जो लॉंग ऑफला बघितला आपण. 2 फलंदाज समर्थ चॅलेंजर्सने गमावले 4 षटकांमध्ये. अजून 4 षटके शिल्लक आहेत आणि आगे आगे देखे होता है क्या. कमलेश जी या ठिकाणी समर्थ चॅलेंजर्सला शुभेच्छा देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कमलेश जी, आपण त्यांना प्रोत्साहन दिलेलं आहे. नाद ब्रह्म सर्व वादक, एक वादक दुसऱ्या वादकाला समजून घेऊ शकतो, जाणू शकतो. समर्थ युवा वादक आणि आम्ही दोघेही इथे संवादक आहोत. अत्यंत छान असा संवाद समालोचन कक्षातून या ठिकाणी चाललेला आहे. त्याचा आनंद आपण या ठिकाणी घेत आहोत. मोहळांनी रणनीती बदललेली दिसते.
लगेच अँटी चेंबरला बैठक होऊन त्यांनी युद्धनीती आखलेली आहे आणि फेरबदल मैदानात क्षेत्ररक्षणाचे केल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. साई पॉवर रिटायर्स केतन यष्टी रक्षणासाठी सज्ज. केतन लई टाईट फिल्डिंग लावली ना रे जी यांनी मोळांनी. खतरनाक आहे. केवढं चॅलेंज आहे हे. कॅच हातातून सुटलेला आहे. बॅटचा स्पर्श झालेला असावा का. थोडासा आवाज जरूर आला होता गोलंदाजाकडून, मात्र यष्टीरक्षकाकडून झेल सुटल्यानंतर तो आवाज जागेवरती दबला गेला, तो पुढे आला नाही. शाहरुख गोलंदाजी मार्क वरती असेल तर राहुल स्ट्राईक एंडला. एक धाव केवळ राहुल कडून अद्यापपर्यंत स्कोर कार्ड वरती. प्रवीण त्याच्या सोबतीला आलेला आहे. यस यस यस, चांगला स्क्वेअर कट आहे. गॅप तिथे निश्चित प्राप्त होणार आहे आणि डीप कव्हर पॉइंटला दिमागदार माणिकचंद ऑक्सरीज. 300% जास्त ऑक्सिजन असलेला चौकार. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का. पकडा कॅच रनआउट काढा, खळा किंवा यष्टीची. चला आता मैदान गाजवू, असो हारला असो. क्या बात है नरेश जी, हमें तो अपनों ने लूटा, घेरों में क्या जमता. एक्सेलेंट. अरे चौका, चौका देने वाला ये चौका मारा इसने अभी के अभी. परत एकदा तोच चेंडू होता, मात्र गती कमी केली. बॅटची हलकीशी कड फुंकर मारली चेंडूला. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षण होता. एक धाव तिथे जरूर मिळू शकते. झाडीच्या आडून बघणारा सूर्य आपण बघतोय. दुपारी जो आगीचा लालबुंद आगीचा गोळा होता, आता लालबुंद झालेला आहे पश्चिम क्षितिजावर. 44 धावा, 2 गडी बाद. समर्थ चॅलेंजर्स. रिव्हर्स अटेम्प्ट, उलटा पुलटा शॉट आणि 4 धावा इथे मिळतील. दुसरा चौकार. प्रवीणची सुरुवात होते चौकारानं. अगदी सुंदर सुरुवात. स्कोअर मात्र वेगाने पुढे पोहोचणार आहे. 48 2 गड्याच्या मोबदल्यात. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का. पकडा कॅच रनआउट काढा, खळा किंवा यष्टीची. चला आता मैदान गाजवू. स्टान्स बदलला. विथ दी टर्न विथ दी बाउन्स. चेंडूचा जसा बाउन्स होता, जसा चेंडू वळत होता, विथ दी पेस ऑफ बॉल. आणि खूप सुंदर चौकार इथे बघायला मिळाला प्रवीणच्या बॅट मधून. शाहरुख वरती चढवलेला हल्ला आहे. शाहरुखचे षटक थोडस महागडं जाते. 9 धावा आतापर्यंत येत आहेत. हो हो हो, उजव्याच्या बाहेरचा चेंडू फिरवलाय ऑनला. चेंडू आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक तिथे सुटणार आहे. झेल. जीवदान मिळालंय प्रवीणला. तर 2 धावा सुद्धा पुन्हा प्रवीणलाच. 50 अर्धशतक पूर्ण होईल समर्थ चॅलेंजर्स. 2 गडी बाद 50. लाजवाब था, अच्छी तरह से बल्ला उठाया था, लेकिन साथियों क्षेत्ररक्षण जो है थोड़ा सा धीमा हो गया. यही मुनाफा हुआ है. देखिए आप, आणि अजून एक धाव आणि धाव संख्या 50च्या पुढे. षटक संपणार आहे. 5 षटकांचा खेळ संपला. 51 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शाहरुखचा शेवटचा बॉल आपण बघतोय. शाहरुखचा टप्पा पडल्यानंतर या अगोदरचा बॉल होता हा, जो उजव्याच्या बाहेर होता, उंच आकाशामध्ये खेळला. तिथे क्षेत्ररक्षकाकडून झेल सुटला. शेजारीच दुसरा क्षेत्ररक्षक देखील होता, मात्र तो चेंडू नाही पकडू शकला. परिणाम स्वरूप प्रवीणला जीवदान मिळाले. 51 धावा 2 गडी बाद. या नरेश जी, अरे आप देख रहे हो शाहरुख जो है कमाल कर रहे हैं, है क्या नहीं. ये अच्छी गोलंदाजी रहनी चाहिए उनके. बड़े बड़े देशों में छोटी छोटी बातें होती रहती है. ए सैनोरिटा, शाहरुख की बॉलिंग तो देखो. या क्या बात.
चांगला सुपर पूल आहे, चांगला पूल आहे. जबरदस्त 4 रन. मिड विकेटला बंदुकीतून गोळी सुटावी तसा वेगात चेंडू गेला आणि परफेक्ट शॉट आपल्याला बघायला मिळतोय. नरेश सर, आपण समर्थ चॅलेंजरच्या जर तंबूत पाहिलं तर खेळाडूंच्या चेहऱ्यावरती आनंद ओसांडून वाहतोय. जबरदस्त प्रोत्साहन ते या खेळाडूंना देत आहेत. हे प्रोत्साहनच अगदी महत्वाचं आहे प्रत्येक खेळाडूसाठी. क्या बात आहे. हे कडक क्षेत्ररक्षक भेदून हे समर्थ चॅलेंजर्स पुढे जात आहेत. धाव संख्या वाढवत चाललेल्या आहेत. क्या बात. कसलेल्या खेळाडूंचा असली धुमशान. समर्थ चॅलेंजर्स, क्या बात आहे. 24 नंबरची जर्सी परिधान केलेले जनार्दन प्रचंड खुश. संघाला मार्गदर्शन करणारे जनार्दन. टायमिंग बरोबर चेंडूवरती हातोडा टाकतायत फलंदाज. या अगोदर पूल केला होता आणि त्यानंतरचा हा एक स्क्वेअर कट आपण बघतोय. जबरदस्त फलंदाजी. मागच्या 2 चेंडूवरती 2 चौकार आलेले. प्रथमेशचं या अगोदरचं षटक अप्रतिम होतं, जिथे विकेट मिळाली होती. फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. मात्र जसा तो पुढच्या षटकाला आलेला आहे, अर्थातच एंड बदलून आलेला आहे, तिथे मात्र त्याच्यावरती हल्ला चढवलाय. ओ हो 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 हो, काय शॉट आहे. कमालीचा फटका. पुनीत बालन ग्रुप पॉवरफुल षटकार. 2 चौकारांसह इथे षटकार. धावांचा धुमाकूळ घातलाय प्रवीणनं. प्रवीण आणि राहुल यांची जबरदस्त भागीदारी. उलटा पुलटा कसाही फुल कल्ला प्रवीण यांच्या फलंदाजीचा पाहायला मिळतोय. नावच प्रवीण आहे. खतरनाक. केवढं चालू आहे. नुसते चौकार षटकार आहे शेठ. मोळ त्यांच्या गोलंदाजाला केवढा जोरदार फटका आहे शेठ. स्क्वेअर लेगला वेगात थ्रो येईल. मात्र 2 धावा. प्रवीण त्यापेक्षाही वेगवान आहे. वाऱ्याचा वेग होता प्रवीणकडे. 2 धावा पूर्ण करतोय वेगवान. आणि या षटकामध्ये धावा आता पुढे जात आहेत. 16 धावा आतापर्यंत प्रथमेशला. 67 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. समर्थ चॅलेंजर्स. या जगात फक्त प्लास्टिकच टिकतं. मी प्लास्टिक आहे. माणिकचंद ऑक्सिरीज 300% एक्स्ट्रा ऑक्सिजन. मोर ऑक्सिजन माणिकचंद ऑक्सिरीज. चांगला चेंडू राहिला इथे. खूप वेळानंतर एक चांगला चेंडू प्रथमेशच्या गोलंदाजीमधून येतोय. आणि 67 वरती स्कोअर तिथेच थांबलेल्या आहेत 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. इथे चांगली भागीदारी देखील प्रवीण आणि राहुल या दोघांमध्ये सेट होते. एक काळ होता की दोघे नवीन होते. तिथे प्रवीणने खरं तर लीड करायला सुरुवात केली. मोठे फटके खेळले. राहुल मात्र शांतपणे त्याला स्ट्राईक एंडवर जाण्याचा प्रयत्न करतोय. इथे चांगला चेंडू आहे. मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न करत होता प्रवीण. गुड लेंथवरती पडला. थोडासा उसळला चेंडू. निर्धाव ठरेल. प्रथमेशचं षटक याबरोबरच पूर्ण होईल. 6 षटकांचा खेळ संपला. 67 धावा 2 गडी बाद समर्थ चॅलेंजर्स. क्या बात आहे. समर्थनाच्या कोट्यामध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. कप्तान तन्मय या ठिकाणी जबरदस्त प्रोत्साहन करत आहे. माणिकचंद ऑक्सिरीजची शुद्ध पाण्याची बॉटल घेऊन आवाहन या ठिकाणी करत आहेत. खेळाडूंचा उत्साह वाढवावा, प्रोत्साहन या ठिकाणी देत आहेत. क्या बात आहे. धाव संख्या वाढवण्याकरता फार महत्वाचा विषय आपण पाहत आहोत. आजचे झेल सुटलेल्या सकाळपासून जे कॅचेस ड्रॉप झालेले ते आपल्या स्क्रीनवरती बघायला मिळत आहेत. खूप सुंदर क्रिएशन प्रथम मीडियाचं बघायला मिळत आहे. आणि भरपूर ड्रॉप कॅचेस आज झालेले आहेत. खरं तर सोडलेल्या झेलांची एवढी कोणी नोंद ठेवत नाही. मात्र प्रथम मीडियाने फ्रेंडशिप कप मध्ये सुटलेल्या झेलांना देखील एक वेगळा आयाम दिलेला आहे. आणि जरूर तुम्ही ज्यांच्याकडून सुटलेले ते परत एकदा स्क्रीनवरती बघतील. अगदी बरोबर आहे. झेल सोडायचे नसते, झेल पकडायचे असते. पुन्हा धावपळ. जबरदस्त. पुन्हा लक्ष वेधू इच्छितो.
ओ माय गॉड, महत्वाचा फलंदाज गमावलेला आहे. चला आता मैदान गाजवू समर चॅलेंजर्स साई पॉवर हिटर्सच्या कोट्यामध्ये मोठं योगदान, आनंदाचं वातावरण आपण पाहत आहोत. ऍक्शन रिप्ले मध्ये कशा प्रकारे थर्ड अंपायर ऍक्शन रिप्ले मध्ये आता तिसरा स्क्रीन आपल्या सोबत आहे, मॉनिटरवरती आपण पाहत आहोत कशा प्रकारे हा महत्वाचा महागडी हा गडी कसा बाद झालेला आहे पाहूयात. निर्णय आपल्यापर्यंत निश्चित प्रकार आलेला आहे आणि लाल बत्ती लाल दिवा लागलेला आहे. लाल दिवा लावलेला आहे याचा स्पष्ट संकेत आहे खेळाडू बाद झालेला आहे, आपण जाणतोच आहोत. क्या बात. शेवटच्या षटकातील अगदी काही चेंडू शिल्लक असताना नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. खूप चांगली बॅटिंग आपण पाहिली मागच्या काही प्रवीण कडून, मागच्या काही चेंडूंमध्ये मोठे फटके त्याने खेळले, धावबादचा शिकार बनला. खरं तर राहुल त्याला स्ट्राईक एंडवरती आणण्यासाठी प्रयत्न करत होता, त्याने एक डाव टाकला होता मात्र तो त्यांच्यावरच पडलेला आहे. खराब चेंडू, नो बॉल पंचांकडून जाहीर होतोय आणि तिथे फलंदाज धावबाद होईल. चौथा धक्का बसेल समर्थ चॅलेंजर्सला 68 या धावसंख्येवरती. सातवं षटक माफ करा मैदानामध्ये अजून सुरू आहे, अजून एक षटक यानंतर टाकलं जाणार आहे. 8 षटकांचा एकंदरीत सामना आहे. स्पर्धेतले सगळे लीग सामने 8 षटकांचे होणार आहेत, फायनल मात्र 10 षटकांचे होणार आहे. इतर सगळे सामने 8 षटकांचे आहेत, नॉकआउट स्टेज मधले सामने देखील 8 षटकांचे आहेत. आपके दो ये अनमोल रतन. समालोचन कक्ष में एक है नरेश, दूसरा है योगेश और चुपचाप से बैठे हैं शैलेश, जो भैया साहब का मार्गदर्शन ले रहे हैं. भैया जी की कृपा है सब पर, भैया जी के आशीर्वाद है. राहुल सर असा एकमेव मराठी माणूस आहे ज्याला आपण सगळे भैया म्हणतो. या वाड्यावरती वाढणारच आता विषय का ते कमिटेड आहे. राहुल सरांचा वाडा आता हॉस्टेलमध्ये रूपांतरित झालेला आहे. मला राहून राहून वाटतंय की हा जो सामना आहे थोडासा जड होत चाललेला आहे, अवघड होत चाललेला आहे. धाव संख्या 68 पर्यंत पोहोचलेली, एक षटक या ठिकाणी बाकी आहे. आसमंतामध्ये भिरकवलेला हा चेंडू आहे, खूप लांब लांब गेलेला आहे. दुसऱ्या चेंडूची अपील पंचांनी केलेली आहे. क्या बात आहे, समर्थ चॅलेंजर्स जबरदस्त खेळाडू. पुन्हा बघायला ऍक्शन रिप्ले मध्ये लाव रे तो व्हिडिओ या नियमाखाली. हलकासा अक्रॉस द बॅट उचलला चेंडू आणि मिड विकेटच्या डोक्यावरून टोले जंग लांब लचक मारलेला हा षटकार आहे, लफेदार षटकार आहे. 6 धावा. आता मी क्रिकेटचे नियम बनवले नाहीत, नाहीतर मी 10 धावा दिले असते या शॉटला. 74 74 धावा. स्कूपचा प्रयत्न इथे प्रसादचा, मात्र हा प्रसाद त्याला मिळाला नाही. प्रसाद यांनी अत्यंत आक्रमक वृत्ती दाखवलेली आहे फलंदाजीमध्ये. च्युइंगमचा आनंद घेत घेत ते फलंदाजी करत आहेत. तुरंत शक्तिदायक कोई नहीं ऐसा च्युइंगम जैसा, प्रसाद जी आपल्याला हे संकेत देत आहेत. क्या बात आहे, पाहूयात आपण. अनिकेतचा चेंडू पुन्हा एकदा सरळ बॅटनं चेंडू लॉंग ऑनला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. शहात्तर धावा 4 गेड्याच्या मोबदल्यामध्ये एक मोठी स्पर्धा पुनीत दादांच्या माध्यमातून फ्रेंडशिप कप जी 4थ्या पर्वामध्ये साकारली जाते आज या मैदानामध्ये. आजपासून स्पर्धेला सुरुवात झाली. उंच आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक फाईन लेगचा
की यष्टीरक्षकाने चेंडू सुटणार आहे, झेल सुटणार आहे, इथे जीवदान मिळणार आहे फलंदाजांना आणि इथे इथे झेल सुटला असला तरी फलंदाज धावबाद होईल. प्रसाद होतोय बाद, 5वा धक्का बसणार आहे. 77 धावसंख्येवरती हा धक्का बसतोय 5वा 7व्या षटकामध्ये. तर आपण चर्चा करत होतो आदरणीय पुनीत दादा बालन यांच्या माध्यमातून केवळ आपण पाहतो लेदर क्रिकेट नाही तर टेनिस क्रिकेटला देखील किंवा वेगवेगळ्या स्तरातील खेळाडूंना मोठं प्रोत्साहन दिलं जातं. टेनिस क्रिकेटच्या वेगवेगळ्या स्पर्धांना त्यांनी स्पॉन्सरशिप दिलेली आहे. तर गणेशोत्सव मंडळांसाठी पुण्यामध्ये स्पर्धा होत असतानाच 40 वर्षावरील खेळाडूंसाठी ऑल महाराष्ट्र स्तरावरती एका 40+ टुर्नामेंटची उद्घोषणा होते. पुनीत दादा बालन पुरस्कृत स्पर्धा थोड्याच दिवसांमध्ये पुण्यामध्ये साकारली जाणार आहे. 40 वर्षावरील खेळाडूंसाठी स्पर्धा आहे 40+ महाराष्ट्र प्रीमियर लीग. तर इथे आता फक्त लाल दिवा लागण्याची वाट बघतोय आपण आणि तो लागलेला आहे. तर फलंदाज बाद झालेला आहे. आपण जी चर्चा करत आहोत 40+ महाराष्ट्र प्रीमियर लीग, मला वाटतं पुढच्याच महिन्यामध्ये ही स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे. पुनीत दादा बालन सरांच्या माध्यमातून या स्पर्धेला पुरस्कृत करण्यात आलेला आहे. आणि विशेष म्हणजे जिथे मॅन ऑफ द सिरीज बाईक असणार आहे, त्याचबरोबर मोठमोठी बक्षिसं असणार आहेत, ऑक्शन होणार आहेत आणि 32 संघ त्या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत. त्यामुळं एक मोठा, त्याचबरोबर संघ मालकांना देखील, विजेत्या संघ मालकाला देखील बाईक आहे. आणि पुन्हा एकदा पुनीत दादा बालन सरांनी क्रिकेटच्या माध्यमातून खेळाडूंना मोठा मंच दिलेला आहे. लॉफ केला चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला, तिथे सेफ हँड. 6वा धक्का समर्थ चॅलेंजर्सला. 77 धावा 7व्या षटकात. ओसळलेला आसमंतामध्ये चेंडू, धावसंख्या वाढण्याची अपेक्षा, परंतु यापेक्षा मातीमोल ठरवलेले आहे. थेट सुगो सर्वोत्कृष्ट झेल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेलेली आहे. 77 धावसंख्या. नाणेफेक जेव्हा जिंकलं तेव्हा अंदाज दिला होता की तेवढ्या धावसंख्येपर्यंत आम्ही पोहोचू. 77 ते 80 पर्यंतचा अंदाज चॅलेंजर्सने दिला होता. त्याच्या पुढेही जावं अशी मनोकामना आहे आणि त्यापर्यंत रोखण्याचं काम साई पॉवर हिटर्सचे हे हिट क्षेत्ररक्षक करणारे खेळाडू या ठिकाणी वातावरण तापवून ठेवत आहेत. 77 धावसंख्येपर्यंत पोहोचलेला आहे. क्या बात आहे. आणि धावसंख्येमध्ये अजून वाढ होईल. संघाला कसं यश मिळेल त्याचा विचार करून यश मैदानामध्ये दाखल. शेवटचं षटक योगेश सर आपण पाहिलं ना तर तिथे 4 विकेट गेलेले आहेत. त्याच विकेट आपण परत एकदा बघू शकतो. या अगोदर 6 षटकं संपली होती, फक्त 3 फलंदाज बाद होते. या षटकामध्ये 4 फलंदाज बाद झालेत आणि अशा प्रकारे धावबाद होताना आपण फलंदाजांना बघितलेलं आहे. एका पाठोपाठ एक विकेट पडलेले आहेत. इथे मॅच आपण बघतोय आणि पहिला चेंडू होता शेवटच्या षटकातला. मिड विकेट स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून इथे 6 धावा मिळतील. पुनीत बालन ग्रुप पॉवरफुल षटकार. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का. पकडा कॅच रनआउट काढा, खेळा किंवा यष्टीची. चला आता मैदान गाजवू, असो हारवा असो थँक्यू डीजे. 83 6 गड्याच्या मोबदल्यात परत एकदा वन्स अगेन वंडरफुल ओव्हर वाईड टू 6. पुनीत बालन ग्रुप पॉवरफुल षटकार. बॅक टू बॅक सेकंड थ्रो. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का. पकडा कॅच रनआउट काढा, खेळा किंवा यष्टीची. चला आता मैदान गाजवू, असो हारवा असो खूप लवकर पोझिशन मध्ये आला फलंदाज. हलकीशी उडी मारली ऑफ स्टंप वरती आणि तिथून पाय रोवून मिड विकेटला चेंडूला आकाशात पाठवले, अंतराळात पाठवलं चेंडूला. दुसऱ्यांदा फलंदाज महेशनं 2 चेंडू खेळलाय, दोन्ही षटकार ठोकलेले आहेत. स्लॉग ओव्हर्स मध्ये आलेला आहे, त्याची योग्यता माहिती आहे आणि तो त्यासाठी रेडी. त्याला माहिती मला 4 बॉल 3 बॉल मिळणार आहे, मात्र त्यामध्ये सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न आहे फलंदाजाचा. आणि टीम समर्थ चॅलेंजर्सला एका मजबूत स्थितीमध्ये उभं करताना आपण महेशला बघतोय. शेवटचं षटक मैदानामध्ये इथे सुरू आहे. 4 चेंडू अजून टाकायचेत हुमदला, मात्र महेश हा सर्वोच्च शिखरावरती फॉर्मच्या. परत एकदा थोडासा पुढे होता चेंडू, त्यामुळे लिफ्ट मिळाली नाही. लॉंग ऑनला चेंडू आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि काय वेगवान रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा इथे पूर्ण होणार आहेत.
वाऱ्याचा वेग होता, चित्त्याची चपळाई होती. धावफलक 93 वरती पोहोचेल. 6 गडी बाद. वादळ उठवलंय समर्थ चॅलेंजर्सने. वादळ 91 धावसंख्या पोहोचलेली आहे. शतकापर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. पाहूयात या षटकात काय होतं. गोलंदाज हुमद आहे. 91 धावा, 6 गडी बाद. स्ट्राईक एंड वरती महेश आहे आणि महेशचा संचा वात बघितलाय आपण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, रिले थ्रो आहे. 2 धावा पूर्ण होतील. षटक अत्यंत महत्वाचं षटक आहे आणि या षटकामध्ये तब्बल 16 धावा आलेल्या आहेत हुमदच्या. महेशनं 4 षटक 4 चेंडू मध्ये 16 हे मॅक्झिमम. यस 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 इथे पाहिलं आपण मगाशी प्रवीण फलंदाजी. त्यानंतर प्रत्येक फलंदाजाने इथे मोठे फटके खेळले आहेत. इथे आपण यस यस साइड आउट आणि एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये तिथे माणिकचंद ऑक्सिरीच 300% जास्त ऑक्सिजन. चौकार. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का. निशाने पे फिर पे निशाना हा प्रश्न बडा इतक्या सहजतेने त्याने चेंडू भिरकावलेला आहे. आपण पाहत आहोत थेट चौकार. धावसंख्येत वाढ. चतुर निशानेबाज. पहले निशाना लगाता है, बाद में तीर छोड़ता है. ये ऐसे निशानेबाज है. अच्छा है, अच्छा है. कैसा खेल रहा है. अच्छा. यस वाईड आहे, वाईड आहे, वाईड आहे. एक अतिरिक्त धाव अजून जोडली जाईल. 98 वरती पोहोचतोय. स्कोर 100 होईल. 100% होणार. 100. गरुड स्ट्रायकर्स इथे 100 का नाही होणार यांचे. घ्या बघा चांगली लोक. शेवटचा चेंडू 98 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. समर्थ चॅलेंजर्स. वेगवेगळ्या टप्प्यावरती वेगवेगळ्या फलंदाजांनी फलंदाजी केली. पहिल्या टप्प्यामध्ये प्रवीण होता, मधल्या टप्प्यामध्ये आपण बघितलं, आता शेवटच्या टप्प्यामध्ये महेशला बघतोय. महेश वाह 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 महेश छा गए गुरु. शानदार. माणिकचंद ऑक्सिरीज 300% जास्त ऑक्सिजन. चौकार. पालन ग्रुप 2025 फ्रेंडशिप कप 2025 जबरदस्त सरळ एक सहजतेनं चौकार करत जसं नरेश सर आपण म्हणाला होता 100 पार होतील का, तर आपण पाहूया झालेले आहेत. 102 आणि 103 धावांचा पाठलाग करायचा आहे. पुन्हा एकदा मोठा स्कोअर. आज पहिलाच दिवस होता स्पर्धेचा आणि तिसऱ्यांदा 100 गाठलेली आहे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी. साई पॉवर हिटर्सला सामना जिंकण्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. 103 धावसंख्यांची आवश्यकता आहे. साई पॉवर हिटर्स 103 धावसंख्येचं क्षेत्र भेदणार का. 103 धावसंख्या छेदण्यासाठी तेवढ्या जागा माफ करा धावा मिळवण्यासाठी मोहोळ कशी रणनीती आखणार आहेत आपण आता या मैदानात पाहणार आहोत. थेट समालोचन कक्षातून शिंदे हायस्कूल मैदान फ्रेंडशिप कप 2025 समालोचक नरेशजी यांच्या समवेत योगेश सुपेकर. धावांचं मोहोळ उठणार का आणि ते उठलेल्या मोहोळाला या धावसंख्येला पासून समर्थ चॅलेंजर्स रोखणार का पाहणार आहोत या पुढील सत्रामध्ये. तोपर्यंत आरा खतरनाक ब्रेक घेऊ. बघा एक डाव इथे पूर्ण झालेला आहे आणि समर्थ चॅलेंजर्स 102 धावांचा पाठलाग करावा लागेल. इथे साई पॉवर हिटर्सला गेल्या वर्षीचे विजेते आहेत आणि विजेत्यांना किती त्रास होणार आहे यावर्षी हे लक्षात येते. कारण 102 धावा म्हणजे सोप्या नाहीत. पार करणं सोपं नाहीये. तिथे प्रचंड मोठा घाम गाळावा लागेल. 27चा पाडा पाठ म्हणणं जेवढं अवघड आहे मला वाटतं 103 धावा बनवणं तेवढंच अवघड असणार आहे. मात्र हा धावांचा हिमालय कसा गाठणार, धावांचा कडा कसा ओलांडणार ते बघूया. उत्सुकता आपल्याला असेल. जसे मॅच सुरू होईल समालोचन कक्षामध्ये होईल बदल. गोपी सरांबरोबर शैलेश सर. थँक्यू. पहिल्या डावाची बॅटिंग समरी सध्या आपण स्क्रीनवर पाहतोय. तन्मयने धावा काढल्या. 25-11 बॉल केले.
नंतर सागरने धावा काढल्या 10 बॉलमध्ये 13. राहुलच्या बॅटमधून काही धावा आल्यात आणि हे पहा फॉल ऑफ विकेट्स गोलंदाजांचं वृत्तक्रम पाहायला मिळते. आकाशने 1 षटक टाकलं, 16 धावा खर्च केल्या. विकेटचा कॉलम खाली आहे. प्रथमेशने 2 षटकं टाकली, 18 धावा खर्च केल्या, 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. अनिकेतने 2 षटकं टाकली, 13 धावा त्याने खर्च केल्या, 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. अनंता 1 षटक, 18 धावा, 1 विकेट. शाहरुखने 1 षटक टाकले, 12 रन्स खर्च केलेत, विकेट मिळालेली नाही. आणि हुमद 1 षटक टाकत असताना भरपूर महागड्या ठरला. तब्बल 25 धावा त्याने काढल्या. फॉलो विकेट्स 18 ला 1, 39 ला 2, 67 ला 3 होते, 68 ला 14, 77 ला 5 आणि 77 ला 6. एक्स्ट्रा मध्ये 2 होत्या, 102 बनवल्यात आणि 103 चं लक्ष. आता शैलेश सर आमच्या सोबत जोडले गेलेत. वेलकम सर, आपलं स्वागत आहे. 103 बनवायच्यात. नक्कीच आपलं देखील मनपूर्वक असं स्वागत. आपण पहिल्या इनिंगच्या हायलाइट्स पाहतोय आणि काय अफलातून अशी बॅटिंग पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं. जे गतवर्षीचे विजेते आहेत त्यांच्या विरोधात केलेलं हे आक्रमण आणि आक्रमणाचं रूपांतर धावसंख्येत 100 पार. प्रत्येक दिशेने इथे फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. प्रत्येक बॅटरने जो इथे मनामध्ये विचार केला होता त्याच अनुषंगाने इथे जी बॅटिंग केली जाते. काही मिसटाईम स्ट्रोक झाले, काही ठिकाणी क्षेत्ररक्षण खराब झालं, त्यानंतर मात्र धावांचा वेग आपण वाढवताना पाहिला आणि शेवटच्या काही चेंडूंवरती महेश यांच्या बॅटमधून अप्रतिम अशी फटकेबाजी. धावसंख्येला जो आकार देण्याचा आतापर्यंतचा प्रयत्न त्यांनी केला त्यामध्ये यश मिळत आहे. आपण पाहू शकता हायलाइट्सद्वारे पहिल्या इनिंगमध्ये चौकार षटकारांची केलेली उधळण आणि त्याचबरोबर विकेट्स देखील तिथे प्राप्त केल्या जातात. 50+ खेळाडूंनी देखील चांगली साथ इथे आपल्या नौजवान खेळाडूंना इथे दिली आणि त्याचमुळे धावसंख्येचा एक मोठा विक्रम इथे बनवण्याचा प्रयत्न केला गेला. स्विचिटचे फटके, स्लॉप हिट, त्यानंतर सुटलेले झेल, मिसफिल्ड, गोलंदाजांनी केलेला स्वैर मारा आणि धावसंख्या 100 पार. 102 धावा आपण होताना पाहिल्यात. 103 धावांचा पाठलाग आहे आणि 103 धावा या मैदानामध्ये तसं बघायला गेलं तर काही अवघड नाहीये. शेवटच्या षटकामध्ये महेश यांनी केलेली अप्रतिम अशी बॅटिंग. 103 धावा जे आटोक्यामध्ये आहेत. तसं बघायला गेलं तर गतवर्षीचे विजेते आहेत आणि विजेते नेहमीच विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपण पाहतोय आणि तशीच वाटचाल त्यांना करावी लागेल. गतवर्षी ज्याप्रमाणे त्यांचा खेळ झाला त्याचप्रमाणे तुम्हाला या वर्षी देखील खेळावा लागेल आणि तोच प्रयत्न तुम्हाला देखील करावा लागेल. सुंदर असं सजलेलं असं मैदान सनलाइट मधून आपण फ्लड लाईट मध्ये ही स्पर्धा संपन्न करतोय आणि पहिल्याच दिवसामध्ये अप्रतिम असा खेळ प्रत्येक संघाने इथे केला आणि त्यांच्या खेळाने अगदी हे मैदान दुमदुमून निघालंय. चांगली गोलंदाजी कित्येक वेळा आपण पाहिली तर चांगली फटकेबाजी देखील आपण पाहिली आहे आणि संमिश्र स्वरूपाचा खेळ हा प्रत्येक मॅच मध्ये आपल्याला प्रत्येक संघाकडून आणि सुंदर आणि देखणं असं हे क्रिकेटचं मैदान आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांची संपूर्ण टीम इथे 9 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केलाय. प्रथम मीडिया ब्रॉडकास्टिंग साठी नेहमी चांगलं काम करत असतात आणि या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करत असताना तब्बल 9 कॅमेऱ्याच्या माध्यमातून उत्तम दर्जाचं लाईव्ह टेलिकास्ट केले जातं आणि आता सनलाइट मधून फ्लड लाईट मध्ये आपण आलोय. त्यामुळे थोडासा बदल खेळामध्ये शैलेश सर करावाच लागेल कारण आता फ्लड लाईट ऑन झाल्यात त्यामुळे थोडीशी कसरत लागेल इथे. 103 धावांचा डोंगर पूर्ण करायचा. पण तू मगाशीच आपण ज्या पद्धतीने ती बातमी ऐकली येणाऱ्या कालावधीमध्ये आदरणीय
पुनीतदादा बालन यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण भारतभरात चर्चेत येणारी 40+ क्रिकेट स्पर्धा देखील आपल्या भेटीला येणार आहे आणि त्यामध्ये महत्त्वाची भूमिका राहुल भैया साठे आणि त्यांची संपूर्ण टीम यांचं देखील राहणार आहे। भरघोस पारितोषिकांची ती संपूर्ण स्पर्धा येणाऱ्या कालावधीत चर्चेत होईल आणि त्यानंतर 40+ ज्यांचं क्रिकेट नव्याने पुन्हा एकदा उदयाला आलंय ती स्पर्धा देखील आपल्या भेटीला येणार आहे शैलेश सर। आयुष्याची पहिली इनिंग संपल्यानंतर दुसऱ्या इनिंगला म्हणजे वयाची 40 उलटल्यानंतर जी स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे 40+ महाराष्ट्र प्रीमियर लीग या स्पर्धेचं देखील देखणं नियोजन आयोजन आपल्याला काही महिन्यांमध्ये इथे या मैदानामध्ये अथवा या संपूर्ण पुणे शहरामध्ये आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळेल आणि त्यासाठी देखील पुनीतदादांनी केलेलं सहकार्य याकडे देखील आपल्याला लक्ष वेधावं लागेल। म्हणजे क्रिकेट वेड्या व्यक्तिमत्वाकडून सातत्याने क्रिकेटचा केलेला प्रसार आणि खेळाडूंना दिलेलं योग्य असं पाठबळ वारंवार दिलेला वेगवेगळा असा प्लॅटफॉर्म आणि त्यावरती खेळण्याचा घेतलेला आनंद अगदी यंग जनरेशन पासून जुन्या जाणत्या खेळाडूंना देखील खेळण्यासाठी दिलेली संधी त्याबद्दल पुनीतदादांचं पुन्हा एकदा मनपूर्वक असे आभार। दुसऱ्या डावाला इथे सुरुवात होत आहेत आणि गोपी जाधव सर पहिल्या ओव्हर पासून आपल्या बरोबर आणि लीड कॉमेंटेटर्स म्हणून आपल्या बरोबर जोडले जात आहेत। O2 गोपी सर। इस पहिल्या षटकाला सुरुवात होईल 103 धावा बनवायचे आहेत। पहिलाच बॉल ओव्हर द विकेटने ते कमेंट्री बॉक्स मोडून टाकला जातोय। पहिला बॉल वरती आलाय हुक करण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहे रन मिल 103 बनवायचे आणि सुशांतसाठी हा पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा वरती आला हुक करण्याचा प्रयत्न झालाय सिंगलने खातं उघडले प्रसाद जो पहिलं षटक टाकतोय जिथे 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत। शैलेश सर पॉवर प्ले मध्ये जी 2 षटक आहेत तिथे चांगली सुरुवात करणं गरजेचं राहणार या डावामध्ये। सुरुवात तुम्हाला चांगलीच करावी लागेल मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा म्हणजे पॉवर प्लेच्या षटकामध्ये ते टार्गेट तुम्हाला सेट करावं लागेल। आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल वाईड लाईनला पकडून टाकलाय चांगली बॉलिंग इथे करायची राईटचा बॉल आणि पाय चाललेले नाही आता मी नेहमीच उल्लेख करतो की आयुष्याच्या प्रवासामध्ये मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क गरजेचं राहतं बदलालित्य ते बदलालित्य इथे दाखवावं लागेल। आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल होता खेळण्याचा प्रयत्न केलाय पण तो बॉल वेगाने विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय। प्रसाद पाहायला मिळतोय पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये एकदा त्याने आतापर्यंत खर्च केली आहे और पिच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरच टाकलाय ऑन साइडला ड्राईव्ह केलाय अलॉंग दी कार्पेट बॉल जाईल लॉंग ऑनला फिल्डर पोहोचेल तिथे धावा मिळतील 2 आणि दुहेरीने धावा झालेल्या आहेत 3। पॉवर प्लेचा वापर करणं गरजेचं आहे जसा मी उल्लेख केलाय शैलेश सर। नक्कीच पॉवर प्ले मध्ये तुम्हाला पॉवर जनरेट करावी लागेल मोठा फटका खेळावा लागेल गॅप मधून चेंडू ढकलावा लागेल परंतु गोलंदाज देखील तितकाच हुशार आहे। प्रसादने आतापर्यंत जी गोलंदाजी केली आहे 3 चेंडूमध्ये इनमीन 3 धावा आतापर्यंत खर्च केला त्यामध्ये 1 निर्धाव चेंडू आहे 1 सिंगल आहे आणि 1 दुहेरी धाव धावसंख्या होते 3 पहिल्या षटकामध्ये। ओडी विकेट बॅकफुटला गेलाय खेळण्याचा प्रयत्न नजर नाहीये बॉल जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणखीन 1 डॉट बॉल आणि जेवढे डॉट बॉल येतील तेवढासा दबाव बनेल प्रेशर होईल आणि प्रेशर मध्ये आपल्या घरातला प्रेशर कुकर शिट्टी मारतो मैदानामध्ये त्या प्रेशर मध्ये काय होईल याकडे देखील सर्वांचं लक्ष असेल शैलेशजी। नक्कीच ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला त्याचप्रमाणे बॅटने त्याचं उत्तर द्यावं लागेल बॅटने मोठा फटका खेळावा लागेल आणि शिट्ट्या डगआउट मधून नक्कीच वाजतील। आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 3 धावा इथे खर्च होत आहेत चांगली सुरुवात इथे संयमाने सुरुवात केली आहे परंतु इथे विस्फोटाची गरज आहे। हा बॉल जागा बनवली आहे पुन्हा तोच प्रयत्न नजर नाहीये खेळायचा होता वाशीला बॉल गेलाय काशीला विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आणि बरोबरच 5व्या चेंडूवर देखील धाव आलेली नाहीये 3 धावांवर धावफलक सध्या स्थिर आहे स्तब्ध केलंय बॅट चालणं गरजेचं आहे तुमच्या हातात किती ब्रँडेड बॅट आहे याला महत्व नाहीये त्या ब्रँडेड बॅटने तुम्ही किती धावा काढता याला महत्व आहे आणि एक मोठं लक्ष तुम्हाला पूर्ण करायचं त्यामुळे इथे धावा येणं गरजेचं आहे आणि त्या धावा आलेल्या नाहीये। शेवटचा बॉल टाकेल प्रसाद मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक कमेंट्री बॉक्स कडून स्ट्राईक एंडला प्रथमेश शेवटचा बॉल खेळण्यासाठी सज्ज आहे पुन्हा तेच पुढे आलाय पंचांकडे आशाळभूत नजरेनं पाहिलं पंचांनी स्पष्ट नकार दिलाय हा बॉल देखील जाईल डॉट बॉल बरोबरच ओव्हरची होईल समाप्ती। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय 103चा पाठलाग करत असताना 3 धावा पहिलं षटक अतिशय टिचून गोलंदाजी केली शैलेश सर आणि यासाठी हा गोलंदाज जाणला जातो। नक्कीच आपण पाहिलं तर टिचून मारा केलाय ज्याप्रमाणे आपण सातत्याने चर्चा करतो की पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्यावेळेस तुम्हाला 100 पार धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे त्यावेळेस दुसऱ्या डावामध्ये तुम्हाला पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमीत कमी 25 ते 30 धावा बनवायच्या असतात। इथे मात्र प्रसादने केलेली अप्रतिम अशी गोलंदाजी बॅटरला अगदी रोखून ठेवण्याचं काम बांधून ठेवण्याचं काम बेड्या ठोकण्याचं काम आतापर्यंत केलंय। चला पुढील मॅचचा कॉल आपण इथे करतोय
गरुड स्ट्रायकर्स आणि त्यांच्या विरोधात दगडूशेठ वॉरियर्स या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल की आपली प्लेइंग 11 इथे घेऊन कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. गरुड स्ट्रायकर्स आणि दगडूशेठ वॉरियर्स आजच्या दिवसातील शेवटच्या मॅचचा हा पहिला कॉल आपल्यापर्यंत केला जातोय. कॅप्टन्सला विनंती असेल आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. अमित आलाय पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा मिड ऑन आहे. बॉल जाईल डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय चौकार. धावा मिळतील 4. सुशांत यांच्या बॅटमधून वातावरण अशांत करणारा फटका अगदी ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकतो. सरळ बॅटचा वापर मिडॉनच्या डोक्यावरून सीधी बॅट नो बकवास येतोय चौकार 4 धावेंसाठी आणि या फटकेची गरज इथे संघाला होती आणि 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होतीये 7. अमित तयार. ओडी विकेटने मेंडेटरी पॉवर प्लेचं लो फुल टॉस होता. बॅट फिरवली आहे. आपला फटका 440 चा झटका. बॉल सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग षटकार. याच गोष्टीची आपण चर्चा इथे सुरू ठेवली होती. गोलंदाजाकडून चूक होण्याची वाट बॅटर पाहत होते आणि वारंवार इथे गोलंदाजाकडून चुकी होते आणि त्याचं प्रायश्चित्त मात्र इथे चौकार आणि षटकाराने करावं लागतंय. चौकारा पाठोपाठ आलेला षटकार धावसंख्येमध्ये 6 ने वाढ. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. या फटक्याची गरज होती. तो फटका इथे सजवलाय. धावसंख्या आतापर्यंत होती ती 13 विदाउट लॉस. दुसरं षटक आणि सुरुवातीलाच धूमधडाका. अमितच्या विरोधात आक्रमण करायचे. आउटसाइड ऑफ स्टंप फुलेलींचा बॉल एका बाजूला षटकार इथे आला तर दुसऱ्या बाजूला भारतीय संघाने शुभमन गिलच्या रूपाने पहिला गडी गमावला देखील. तिथे 263 झाले. 64 बनवायचे. 30 ला 1 ही परिस्थितीने ऍक्शन रिप्ले पहा. या बॉलचा फुलेलींचा वाईड यॉर्कर होता. बॅट फिरवली आहे. बॉल कनेक्ट झालेला नाहीये. चांगलं कमबॅक. ओटी विकेटने पुढचा चेंडू गती थोडीशी कमी केली. स्लॉक केलाय. बॉल स्वीप केलाय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा घेत असताना उडीच्या आहे. चौकार आलाय. 4 रन्स. नक्कीच आपण ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहतोय. स्वीप शॉटचा एक चांगला प्रयत्न आणि त्यानंतर 1 बाउन्स चेंडू सीमारेषेच्या पलीकडे मिड विकेट बाउंड्रीला भेटणारा एक चांगला फटका. बॉटम हँडचा चांगला वापर केलाय. फक्त दिशा दिली आणि त्यानंतर त्या चेंडूची दशा देखील बिघडवली आहे. चौकारानंतर धावसंख्येमध्ये वाढ. काहीसं महागडं षटक इथे आतापर्यंत पाहतोय. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 14 धावा इथे अमित यांनी खर्च केलाय. धावसंख्या होते ती 17 म्हटल्यानंतर खतरा आहे. विकेटचा कॉलम अद्याप खाली आहे. हा देखील खतरा आहे. अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केला. तुमचे शब्द हवेत विरले असतील आणि तोपर्यंत मिडॉपला झेल दिलाय. फलंदाज बाद होईल. पहिला धक्का. सुशांत शांत झालाय. 17 एक गडी बाद. नक्कीच आपण ज्या धावसंख्येकडे वाटचाल केली होती 17 आणि त्या धावसंख्येचा उच्चारच असा आहे 17 म्हटल्यानंतर खतरा आहे आणि तो खतरा इथे बॅटरला होतोय. अगदी आपण ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहू शकता. लोअर फुल टॉस मिडऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न परंतु महेश तिथे तैनात आणि सुरेखरित्या सेफ हँड इथे झेल टिपला जातोय आणि 17चा खतरा इथे मैदानामध्ये पाहायला मिळतोय. दोन्ही कॅमेरे आणि दोन्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून गोलंदाज क्षेत्ररक्षक आणि फलंदाजांची रिॲक्शन आपण त्या दरम्यान टिपतोय. पहिलं विकेटचं पतन. पहिला बॅटर इथे बाद. 17 या धावसंख्येवरती पहिला बॅटर डगआउटच्या दिशेने बॅक टू द पॅव्हिलियन. शेवटचा बॉल होता. लो फुल टॉस होता. हलक्या बॅटने खेळा. मिड ऑफ मध्ये फिल्डर सेफ हँड कॅच. सुशांत इथे बाद झालाय. नाराजी लपवता आलेली नाही आणि ते पहिला धक्का. 17 या धावसंख्येवर 103 बनवायचे. 17 अंक आला की लगेचच आठवण येते. 22 वर्ष 92 दिवस सचिन रमेश तेंडुलकर भारतीय संघासाठी क्रिकेट खेळले आणि आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये तब्बल 17 वेळा ते नर्वस 90 राहिले होते आणि इथे देखील 17चा खतरा आपण पाहिला. न्यू बॅटरीन राजू आलेत. स्ट्राईक एंडला असतील 50+ खेळाडू. 1 डाऊनच्या रूपाने मैदानामध्ये दाखल झालीत. अमितच्या खात्यामध्ये एक विकेट. शेवटचा बॉल या ओव्हरचा. पुढे टाकलाय. ओव्हर पिच बॉल. त्याच्यावर हल्ला. बॉलला पाठवलंय. डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग गगनचुंबी षटकार. सुरेख असा फटका आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतोय. अगदी स्लॉट मध्ये चेंडू आणि त्यानंतर अगदी मैदानाच्या बाहेर पलीकडच्या प्लॉट मध्ये हाताळण्याचा जो प्रयत्न केला राजू यांच्या बॅट मधून.
50 वर्षीय खेळाडू आहे, परंतु काय जोश आणि काय ताकद इथे आपण पाहतोय. अगदी आपण पाहिलं ना तर अजितदादांचा आणि जयंत पाटलांचा एक चांगला डायलॉग आहे, आपल्या पट्ट्यात आलं की आपण कार्यक्रम करतोच. अगदी सूट इथे तो कार्यक्रम केला जातोय, अगदी करेक्ट कार्यक्रम इथे गोलंदाजाचा केला जातोय. बघा मैदानामध्ये क्रिकेटची स्पर्धा सुरू आहे, परंतु काही प्रेक्षक मोबाईलवरती देखील या मॅचचा, मला वाटतं मॅचच बघत असतील, परंतु एवढी चांगली स्क्रीन आहे, एवढं चांगलं मैदान आहे आणि मैदानामध्ये आल्यानंतर मोबाईल बाजूला ठेवून आपण क्रिकेट खेळाडूंना प्रोत्साहन देणं देखील फार गरजेचं आहे. खरं तर त्यांनी दुसऱ्या सामन्याची अपडेट देखील मोबाईलवर घेतली असेल असं मी सांगेल, कारण भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सामना देखील रंगला आहे, त्याची देखील उत्सुकता शिगेली आहे. सेमीफायनलचा सामना भरपूर महत्त्वाचा आहे, परंतु यंग जनरेशन देखील मोठ्या संख्येने ते उपस्थित आहेत, या सामन्याचा आनंद घेत आहेत. फ्रेंडशिप कप नेहमी चर्चेत राहिले. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर विकेट आली, 2 षटकांचा खेळ संपलाय. महेश आलेत, पहिलाच बॉल पॉवर प्ले संपलाय, पुढे होता और पिच आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल समजलेला नाहीये. आणि शैलेशजी अनेक वेळा असं म्हटलं जातं, अच्छी किताबें और अच्छे लोग जल्दी समझ में नहीं आते, उनको पढ़ने की जरूरत है. आणि तसंच जर आपण पाहिलं तर क्रिकेटमध्ये चांगले चेंडू लवकर कळत नाहीत, ते रीड करावे लागतात. हा बॉल रीड केलेला नाहीये, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे, 23-1. इथे देखील आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर चेंडूला वळण देण्याची जी ताकद या गोलंदाजाकडे आहे. आणि महेश जर आपण पाहिलं तर पहिल्या 2 चेंडूंवरती आपला क्लास इथे दाखवतोय. मातीची खेळपट्टी आहे आणि या खेळपट्टीवरती ज्या गोलंदाजाकडे ताकद आहे चेंडूला वळवण्याची, तो गोलंदाज इथे अधिराज्य गाजवू शकतो. आणि हे वातावरण जर आता आपण पाहिलं ना तर काहीसा सूर्यप्रकाश नाहीसा झाला, आपण फ्लड लाईट मध्ये खेळतोय, त्यामुळे या वातावरणामध्ये गोलंदाजाने अधिराज्य गाजवायला सुरुवात केली आहे. अगदी बरोबर उल्लेख केलाय, फिंगर रोल केले, फटका हवेत, मिस टायमिंग स्ट्रोक, विकेटचं पतन. तिसऱ्या बॉलवर महेशच्या खात्यामध्ये विकेट. प्रथमेश OUT आउट, 23-2. रनआउट काढा किंवा यष्टीची, चला आता मैदान गाजवू, असो हार वा ऍक्शन रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकता कशा पद्धतीने महेश इथे गोलंदाजी साकारतोय. काहीशे हावभाव इथे बॅटरचे देखील टिपले जात आहेत. बघा बॅटच्या समोरून चेंडूला वळवण्याचा जो प्रयत्न केला गेला आणि त्या प्रयत्नामध्ये बॅटर मोठा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न, बॅटची आउटसाइड एज आणि त्यानंतर यष्टी रक्षकाने सुरेख असा टिपलेला झेल. या मॅच मध्ये जर आपण पाहिलं ना तर काही जो वेळ आतापर्यंत जो खर्च झालाय त्यामध्ये महेश नावाची चर्चा सातत्याने केली जाते, कारण शेवटच्या पहिल्या डावातील शेवटच्या षटकामध्ये महेशने केलेला अफलातून बॅटिंग, चौकार षटकार, एकेरी दुहेरी आणि त्याचबरोबर गोलंदाजी मार्कवरती आला. पहिले 2 चेंडू निर्धाव, ते फ्रस्ट्रेशन आहे, ते बाहेर काढण्याचा प्रयत्न बॅटरने केला आणि त्यामध्ये त्याला देखील बाद करण्यामध्ये महेशला यश मिळत आहे. 3 चेंडू आतापर्यंत हाताळलेत, 3 मध्ये एकही धाव खर्च केली नाही, तर एक बॅटर इथे महेशाने बाद केलाय. पहिले 2 चेंडू निर्धाव टाकले, तिसऱ्या बॉलवर विकेट आले. आत्मविश्वास, कॉन्फिडन्स इथे मिळेल. न्यू बॅटर इन, नवीन फलंदाज आकाश स्ट्राईक एंडला पहिला बॉल फेस करेल महेशच्या विरोधात. लेग कटर होता, पुढ्यातून बॉल वळवलाय. एखादी रेल्वे गाडी ज्यावेळेला ट्रॅक बदलते, वळण घेते, तसाच वळण टप्पापर्यंत बॉलने इथे घेतलाय, समजलेला नाहीये. पुन्हा एकदा गिरकी घेणारा चेंडू फलंदाजाची फिरकी घेतोय, विकेट किपरच्या हातामध्ये चालल्याने जेवढे डॉट बॉल येतील शैलेश सर इथे दबाव बनेल. दबाव बनवण्याचंच काम महेश यांच्या गोलंदाजीमध्ये केले जात आहे. बघा टप्पा पडल्यानंतर हळवार पद्धतीने चेंडू काटा बदलतो, जी दिशा आहे ती दिशा बदलण्याचं काम केलं जात आहे. अप्रतिम अशी गोलंदाजी महेश यांची. पुढचा चेंडू इथे देखील बॅटची आउटसाइड एज आणि त्यानंतर बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स चेंडू फील्ड केला जातोय आणि फार वेळानंतर इथे धावसंख्येचा आलेख वाढला जातोय. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होतीये 2 गाड्यांच्या मोबदल्यात 24 धावा. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतोय. डोक्यावरून गेलेला हा बॉल, प्रयत्न चांगले होते, लास्ट ओव्हर मध्ये काय घडलं ते पाहायला मिळतंय आणि हे सर्व काही दाखवले जाते. पॉवर प्लेची जी षटकं होती, प्रथम मीडिया ब्रॉडकास्टिंग मध्ये नेहमीच चांगलं काम करतात. चांगली लाईव्ह टेलिकास्टची झलक त्यांनी दाखवली आहे. गोलंदाज तयार, उलट दिशेने खेळलाय, लेग कटर होता, लागला तर आबाद नाही तर बरबाद असा जा फटका. यावेळेला लाईन मिस केली, बॉल जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. रिव्हर्सचा प्रयत्न देखील असफल. आणखीन एक डॉट बॉल इथे पाहायला मिळतो आणि बरोबरच 3 षटकांचा खेळ संपलाय. 24 धावा, 2 गडी बाद. हे पहा, हे चेहऱ्यांवरचे हावभाव सर्व काही सांगून जात आहेत. जल्लोष पाहायला मिळतोय. जल्लोष आहे फ्रेंडशिप कपचा, कारण नेहमीच प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिलंय या स्पर्धेला आणि या पर्वात देखील भरपूर प्रेम पाहायला मिळतंय. हा विजेत्या संघाचा जल्लोष आहे, मॅच जिंकलेल्या खेळाडूंचा जल्लोष आहे.
मला वाटतं काही व्यावसायिक खेळाडू देखील या मैदानामध्ये मॅचचा आनंद घेण्यासाठी येत आहेत. आकाश काळे देखील अगदी डगआउटमध्ये बसून या मॅचचा आनंद घेत आहेत. वेलकम, आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे या फ्रेंडशिप कप 2025 सीझन 4 मध्ये. आतापर्यंत गोलंदाजांनी जी गोलंदाजी केली आहे, जे 103 धावा बॅटरने इथे पूर्ण केलं, त्या डिफेंड करण्याचं काम गोलंदाजांनी आतापर्यंत केलं आहे. परंतु इथून पुढचा प्रवास बॅटरला देखील वेगळं काहीतरी करावं लागेल, मोठे फटके खेळावे लागतील. हे व्यासपीठ आपण पाहतोय, काही मान्यवर, काही प्रेक्षक, त्याचबरोबर ऑर्गनायझिंग कमिटी देखील आपल्याला मुख्य स्क्रीनवरती पाहायला मिळते. षटक क्रमांक मैदानामध्ये 4ला सुरुवात होते. तन्मय गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहेत. 30 बॉलमध्ये 79 पाहिजेत. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर निघालाय. पंचांचा इशारा येतोय, हा वाईट बॉल आहे, एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल. आणि पंचांकडे आशाळभूत नजरेनं पाहिलं देखील आता 30 चेंडू आणि 78 धावांची गरज असेल. पाहिलं तर शक्य आणि पाहिलं तर अशक्य. परंतु शैलेश सर, आयुष्यामध्ये शक्य तेवढे प्रयत्न केले की अशक्य असं काहीच नसतं. प्रयत्न करावे लागतील. 30 चेंडू शिल्लक आहेत, 78 बनवायचे. तन्मय ओडी विकेटने वाईड यॉर्कर याच लाईनची गरज आहे. लाईन ऑफ अटॅक. मागच्या बॉलवर हेच करायचं होतं, परंतु तिथे थोडासा बॉल बाहेर निघाला. यावेळेला कमबॅक केलं आणि आता डॉट बॉल आलाय. यष्टीरक्षकाने बाकीचं काम पूर्ण केलंय. डॉट बॉलने सुरुवात झाली. 25ला 2. चौथ्या षटकाची सुरुवात आहे. सुरुवात तर या षटकाची देखील तन्मयने अप्रतिमरित्या केली आहे. पुढचा चेंडू इथे देखील डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. इथे मात्र झेल निसटतोय आणि आकाश यांना जीवदान देखील मिळत आहे. कॅचेस विन द मॅचेस. बघा, कधी कधी सोपे कॅच तुम्हाला इथे हातातून निसटताना पाहायला मिळतात, तर कधी अवघड कॅच इथे टिपले जातात. परंतु ज्या बॅटरला इथे जीवदान मिळालंय, तो बॅटर इथे विस्फोटक झाला तर मात्र मोठी किंमत तुम्हाला मोजावी लागते. इथे आकाशला जीवदान मिळत आहे. आकाशला जीवदान मिळाल्यानंतर धावसंख्येमध्ये देखील 1 धावीची वाढ. धावसंख्या 26, 2 गड्यांच्या मोबदल्यात. तन्मय पुन्हा एकदा तयार. पुढे होता बॉल. इन कटरचा वापर केलाय. मागच्या बॉलवर झेल सोडला. सोपा झेल होता. सकाळी आंघोळ करत असताना साबण हातातून निसटावा तसाच तो बॉल हातातून निसटला. तिथे जीवनदान मिळाले. पण हे जीवनदान किती महागात पडू शकेल येणाऱ्या ओव्हरमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. कारण तुम्हाला 103 धावा बनवायच्या आहेत आणि अशा वेळेला दिलेली संधी कुठेतरी तुमच्या अंगलट येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. पुढे होता बॉल. लेंथवर मिडल स्टंपवरचा बॉल ऑन साईडला खेळलाय. डीप स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग होतीये आणि एकाच ऍक्शनला थ्रो केलाय. तोपर्यंत एकदा पूर्ण केली. सिंगलने धाव फलक पुढे चाललाय. टीमची टोटल आता स्कोर कार्डवर पाहायला मिळेल 27 धावा, 2 गडी बाद. शैलेश सर, इथून देखील सामना फिरू शकतो, परंतु त्यासाठी मोठ्या फटक्यांची गरज आहे. एका खेळाडूला संकटमोचक बनावं लागेल. नक्कीच संघ काहीसा अडचण येत आहे आणि आकाशला तर जीवदान मिळालेलं आहे. मिळालेलं जीवदान आणि त्याचा घेतलेला पुरेपूर फायदा. बॉलला दाखवलंय आसमान. आसमानी टोला. बॉल चाललाय मिड विकेटच्या डोक्यावरून. सीमारेषा पार. येतोय षटकार 6 धावेंसाठी. षटकाराची मोहर लिहिली या बॉलवर असंच म्हणावं लागेल. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळेल. बॉडीला टर्न केलं, लवकर रोल केली बॉडी आणि त्यानंतर हुक केलेला बॉल. धावांची भूक लागली. बाउंड्री लाईनच्या बाहेर पोहोचला. षटकाराला हेच फटके खेळावे लागतील. आणि मगाशी तुम्ही उल्लेख केला होता, खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. मारायची तर चौकार आणि षटकार, कारण मॅच जिंकायची आहे. वाईड यॉर्कर. हेलिकॉप्टर उडवले. फिल्डर आहे. इथे चूक केली आहे. गलती से मिस्टेक. परंतु क्रिकेटचं परिसूत्र आहे, चुकीला माफी नाही. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अजून एक चौकार. आला मौका मारा चौका. विचार पक्का मारा छक्का. पकडा कॅच रनआउट काढा. फळा किंवा यष्टीची. या चौकारानंतर धावसंख्येमध्ये देखील वाढ होते. षटक क्रमांक मैदानामध्ये इथे आपण पाहिलं तर 4 षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात येतोय आणि स्ट्रॅटेजिक टाइमआउट इथे संपन्न केला जातोय. 4 षटकांमध्ये आतापर्यंत केलेली अप्रतिम अशी फटकेबाजी आपण पाहिली. आकाशांना मिळालेलं जीवदान आहे. गोपी सर, या गोष्टीकडे देखील आपण लक्ष देऊ की आकाशाला मिळालेलं जीवदान इथे मुवमेंट शिफ्ट करणारं असू शकतं. कारण जीवदान मिळाल्यानंतर 2 मोठे फटके आकाशांच्या बॅटमधून आल्यात. परिस्थिती जर आपण पाहिली तर आतापर्यंत 24 मध्ये 37 झाल्यात, परंतु अजूनही 24 चेंडू शिल्लक आहेत आणि उरलेला प्रवास, एक मोठा प्रवास त्यांना साधायचा आहे. परंतु ज्याप्रमाणे 24 मध्ये 66 अजूनही बनवायचे आहेत, काही अवघड नाही आहेत. प्रयत्न इथे करावा लागेल. कमीत कमी 16 धावा, 16 ते 17 धावा तुम्हाला षटकामागे पूर्ण करायच्या आहेत आणि या मैदानामध्ये काही अवघड नाहीये. आपण पहिल्या 4 षटकांच्या हायलाइट्स पाहतोय. कशा प्रकारे इथे गोलंदाजी झाली, कशा प्रकारे फलंदाजी झाली,
कशा प्रकारे चौकार षटकार आले, कशा प्रकारे विकेट्स गेल्या, इथे देखील आपण पाहतोय मोठे फटके इथे खेळण्यात आले. षटकारापाठोपाठ चौकार, चौकारापाठोपाठ षटकार, परंतु त्यानंतर एक चुकीचा फटका आणि विकेट्स ज्या वारंवार जाताना आपण पाहिल्यात. या पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये 17 या धावसंख्येवरती पहिला खतरा जो आपण येताना पाहिला. त्यानंतर राजू यांच्या बॅटमधून आलेला उत्तुंग षटकार. ही 2 षटकांमधले आपण जर खेळ पाहिलात, परंतु त्यानंतर महेशची गोलंदाजी अफलातून. 1 धाव खर्च करत असताना 2 बॅटर त्यांनी बाद केलेत आणि अप्रतिम अशी गोलंदाजी केली. आकाश यांच्या बॅटमधून देखील मागच्या षटकामध्ये ठोकलेले चौकार आणि षटकार आणि त्यामुळे धावगती इथे वाढवण्याचं काम केलं गेलं. हायलाइट्स आपण पाहिल्यात 4 षटकांमधल्या. आता शेवटची 4 षटक, 24 चेंडू आणि 66 धावींची गरज. 24 बॉलमध्ये 66 रिक्वायरमेंटेड अजूनही चांगला इथे गरजेचा असणार आहे. आणि आपण पाहिलं तर सध्या 37 आहे, 2 विकेट गमावल्यात पहिल्या 4 ओव्हरमध्ये. राजू येतोय 7 वर, आकाश पोहोचलाय 6 बॉलमध्ये 12 आणि येणाऱ्या 4 षटकांसाठी आता शैलेश निवंगणे सरांना आपण लीड कमेंट्रीमध्ये ऐकूया. वेलकम सर. नक्कीच आपण पाहिलं तर 24 चेंडूमध्ये आतापर्यंत 37 2 गाड्यांच्या मोबदल्यात झाल्यात. षटक क्रमांक 5 ला सुरुवात होईल. प्रवीण इथे गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. बॅटिंग अप्रतिम केली. पाहूया गोलंदाजी कशा पद्धतीने करतात. तर स्ट्राईकला असतील मिस्टर राजू. 50+ खेळाडू आहेत. 4 चेंडूंमध्ये 7 धावेंवरती ते देखील नाबाद आहेत. इथे देखील लोअर फुल टॉस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. सिंगल प्राप्त केली जाईल. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 38. दोघांमध्ये कोणताही ताळमेळ नव्हता. मोये मोये असं म्हणावं लागेल. आणि त्यानंतर पहा मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता दोघांमध्ये. एस नो वेट काहीच पाहायला मिळालं नाही. आणि त्यानंतर ही निराशा लपवता आलेली नाहीये. तो देखील तेवढा चांगला आणि अखेर विकेटचं पतन होईल. राजू एक अनुभवी खेळाडू. पहा त्यांची रिॲक्शन. ते सांगतात की ते कॉल गरजेचा नव्हता. प्रश्न असेल गरज होती का. उत्तर येईल गरज नव्हती, कारण 1 धाव तुम्ही पूर्ण केली होती. जोखीम घेतली. रिस्क आहे तो इश्क आहे, जरूर मान्य आहे. पण इथे घेतलेली रिस्क अंगलेट आले आणि आता फलंदाज बाद झालाय. 38 धावा, 3 गडी बाद. चुकीचा कॉल देण्यात आला आणि त्या चुकीचं प्रायश्चित्त मात्र इथे बॅटरला बाद व्हावं लागतंय. राजू त्या ठिकाणी बाद होत आहेत. 38 या धावसंख्येवरती तिसरा बॅटर बाद आहे. स्ट्राईकला असतील ते आकाश, नॉन स्ट्राईकला असेल ते हुमैद. पुढचा चेंडू इथे देखील खोलवर टप्प्याचा चेंडू. एक वाईड यॉर्करचा सर्वोत्तम पर्याय इथे प्रवीण यांनी हाताळला आणि त्याचा वापर अगदी योग्य पद्धतीने केला जातोय. धावसंख्या 38, 3 गाड्यांच्या मोबदल्यात. लाईन ऑफ अटॅक खूप चांगले. आउटसाइड ऑफ स्टंप ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. वाईड यॉर्कर, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. टायमिंग जुळलेला नाहीये. बॉल नॉट रिचेबल होता. विकेट किपरच्या हातामध्ये गेला आणि याच डॉट बॉलची गरज असेल जेणेकरून दबाव बनेल आणि विकेट येऊ शकतात. शैलेश सर, प्रयत्न तर तोच आहे. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा सिंगल प्राप्त केली जाते. फटके चांगले सजवलेत, परंतु आता क्षेत्ररक्षण डीप मध्ये जे सजवलं जात आहे त्यापर्यंत चेंडू जातो आणि धावा देखील इथे रोखल्या जातात. धावसंख्या होते ती 39. एक्स्ट्रा कव्हरला खेळला. डीप मध्ये फिल्डर होता. सिंगल मिळाली आहे. एकेरी दुहेरी धावा इथे गरजेच्या आहेतच, परंतु त्याबरोबर काही फटके तुम्हाला इन्व्हेंट करायचे आहेत आणि आता प्रवीण ती संधी देईल असं वाटत नाहीये. शैलेशजी, हा चेंडू देखील हलक्या हाताने स्टेअर केलाय. शॉर्ट थर्ड वरती तिथे चेंडू फील्ड केला जातोय. सिंगल प्राप्त केली जाते. हुमेद यांच्या बॅट मधून प्राप्त केली जाते ती सिंगल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 40. फ्लाय स्लिपचा फिल्डर होता शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये. त्याने प्रयत्न चांगले केले. अपयश थोडंसं आलं. त्याने त्यानंतर कमबॅक केलं. एक धाव इथे मिळाली. 40 धावा थेंबे थेंबे तळेसाचे असं जरूर इथे पाहायला मिळतंय. परंतु मी ज्या पद्धतीने उल्लेख केला की षटकार आणि चौकार गरजेचे आहेत. हा चेंडू देखील इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक फार दूरवरती. पाठलाग वेगवान आहे आणि त्या वेगवान पाठलागाला इथे यश प्राप्त केले जात आहे. 2 धावेने इथे आतापर्यंत धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या आपण पाहतोय हळूहळू वाढवली जाते, परंतु इथे मोठ्या फटक्यांची गरज. धावसंख्या होते ती 42. 42 ला 3 आहे. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. एका खेळाडूला जबाबदारीचं क्रिकेट खेळायचे. संकट मोचक 103 बनवायचे तर एका खेळाडूला मोठे फटके खेळायचे आहेत. दुसऱ्या बाजूने एक खेळाडू चांगली साथ देईल. प्रवीण शेवटचा बॉल टाकेल. ओव्हर दी विकेटने पुढे गेलाय. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला टार्गेट करायचं होतं. कव्हर्स मध्ये डीपला फिल्डर आहे. थोडंसं फंबल त्याने केलंय. त्याचा लाभ उठवलाय. धावा मिळतील 2 आणि एकेरी दुहेरी धावा तर घेतल्याच जातात, पण तो आता 3
4 षटकांनंतर 5वं षटक संपलंय. 44ला 3 आहेत. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी धावा बनवायच्यात 18 बॉलमध्ये. 59 धावा म्हणजेच काय, दिल्ली अभी दूर है. 5 षटकांचा खेळ आतापर्यंत झालाय आणि 5 षटकांमध्ये 44 धावा. लक्ष अजून अवघड होत चाललाय. रिक्वायर रन रेट अजूनही अवघड होत चाललाय. तब्बल प्रत्येक षटकामागे 20 धावींची गरज आहे. जे रिक्वायर रन रेट 17चा होता तो 20 वरती आलाय. आता इथे मात्र तुम्हाला वेळ मिळणार नाही. वेळ मिळवण्यासाठी तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती प्रहार करावा लागेल. परंतु पुन्हा एकदा आपण पाहतोय मैदानामध्ये ज्या गोलंदाजाने आतापर्यंत सर्वोत्तम गोलंदाजी केली त्या गोलंदाजाला इथे आमंत्रित केलं जात आहे. महेश आपण पाहतो इथे गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. आतापर्यंत सर्वोत्तम कामगिरी इथे जी केली जाते आणि त्या गोलंदाजाचं त्या बाबतीत कौतुक करावं लागतंय. अप्रतिम अशी गोलंदाजी आतापर्यंत साकारली जाते आणि त्याच अनुषंगाने महेश यांना पुन्हा एकदा आमंत्रित केलंय. 44 धावा झाल्या 3 गाड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक मैदानामध्ये 6व्याला सुरुवात होते. पहिला चेंडू इथे देखील टप्पा पडल्यानंतर चेंडू हलकासा काटा बदलतोय. टप्पा पडल्यानंतर अगदी आपण पाहिलं तर चेंडू स्विंग होऊन सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. इथे चेंडू डॉट, निर्धाव. लेग कटरचा वापर केलाय. पहा टप्पा कुठे होता, भरपूर बाहेर टाकला. बैठक शॉट खेळायचा होता. मागचा पाय खाली वाकवला. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॉल सापडलेला नाहीये आणि आता हा बॉल भरपूर बाहेर आहे. यावेळेला व्हाईट बॉलचा सिग्नल एक्स्ट्रा देखील मिळाली आहे. 45ला 3 आहे. 6व्या षटकाला सुरुवात झाली आहे. उमेद सध्या स्ट्राईक एंडला. आकाश खेळतोय 17 उमेदच्या बॅटमधून धावा येणं गरजेचं आहे. एक्स्ट्रा मध्ये आतापर्यंत 2 आहेत. या षटकामध्ये पहिला डॉट बॉल होता महेशचा. दुसरा बॉल त्यांनी वाईट टाकलाय. पुन्हा लेग कटर पुढे टाकलंय पाहुल, पण तू बॅटला बॉल लागलेला नाहीये. धुंडो रे साजना. धावांसाठी आता झगडावं लागेल असं पाहायला मिळते, कारण एकाच ऍक्शन मध्ये खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला हा चांगले चेंडू वळवू शकतो आणि ते कसब या महेशकडे आहे आणि सध्या त्याने इथे थांबवलंय उमेदला. चांगली गोलंदाजी महेश यांची देखील आपण पाहतोय. महेश परदेशी इथे गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. 45 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर बॉल इथे हलकासा काटा बदलतोय आणि पुन्हा एकदा चेंडू निर्धाव आहे. अप्रतिम अशी गोलंदाजी आणि प्रत्येक चेंडूला इथे वळवण्याची ताकद महेश यांच्याकडून पाहायला मिळते. चांगले कटर टाकले जात आहेत. बोटांचा जादूगर म्हणायला हरकत नाही. छोटा पॅकेट बडा धमाका. आज या मॅच मध्ये कारगिर साबित झालाय. 3 चेंडू त्यांनी निर्धाव टाकले, एक्स्ट्रा खर्च केले. उमेद सध्या स्ट्राईक एंडलाय. पुढचा चेंडूचा सामना करील. लेग कटर होता. अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न. मिडॉन मध्ये बॉल चाललाय. लॉंग ऑनचा फिल्डर पोहोचेल तोपर्यंत एकेरी धाव मिळते आणि अखेर स्ट्राईक इथे रोटेट केली जाते. सिंगल मिळाली आहे. सिंगलच्या मदतीने धावा झालेल्या आहेत 46. 3 विकेट गेलेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक आहे. आतापर्यंत 1.4 षटकं टाकली, म्हणजे तब्बल 10 चेंडू टाकलेत. 3 धावा खर्च केल्याने 1 विकेट देखील या खेळाडूच्या या गोलंदाजाच्या नाबावर आहे. आणि आता पुढचा चेंडू आकाशसाठी. उलट दिशेने खेळलाय. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. बॅकवर्ड पॉइंट मध्ये फिल्डर आहे. क्विक सिंगल. धाबेची चोरी केली. रन मिळते 1. एक धावेने हे लक्ष्य मात्र साध्य होणार नाही. आता मात्र आवाक्याच्या बाहेर इथे धावसंख्या इथे चेस करायची आहे. 103 धावेंचा पाठलाग आणि ही पाठलागाची जी सुरुवात आहे ती फार संत गतीने झाली आहे आणि ही संत गतीने झालेली सुरुवात सामन्यामध्ये संघाला विजयाच्या दिशेपासून फार दूरवरती घेऊन चालली आहे. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध बघा. प्रत्येक बॅटरने इथे महेश यांच्या विरोधात जे आक्रमण चढवलंय, अगदी स्लॉ फीट अथवा मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु सरळ बॅटचा वापर इथे कुठेतरी कमी केला जातो आणि त्याचा परिणाम इथे बॅटवरती चेंडू येत नाही. गोलंदाज वारंवार त्याच लाईन आणि लेंथवरती गोलंदाजी करतोय, परंतु फलंदाज चुकीचं शॉट सिलेक्शन आणि त्या दरम्यान चेंडू निर्धाव. 6 मध्ये 47. इथून पुढचा प्रवास काहीसा अवघड आहे. सामना अजूनही संपलेला नाहीये. 6 बॉलमध्ये 42 बनताना आपण पाहिलेत आणि इथे 12 बॉल शिल्लक आहेत. 12 बॉलमध्ये सामन्याचं इक्वेशन असेल, समीकरण इथून पुढे पूर्ण करायचंय. 12 मध्ये 56 बनवायचेत. आतापर्यंत 47 बनलेत, अजूनही 56 बनवायचेत. 17 मार्च 2007 हर्षल गिब्सने ते 6 षटकार ठोकले. 19 सप्टेंबर 2007 युवराज सिंगने तो कारनामा केला आणि मागच्याच वर्षापूर्वी 42 धावा ऋतुराज गायकवाडने क्रिकेटमध्ये काढल्यात. हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा इतिहास आहे आणि टेनिस क्रिकेटमध्ये देखील अनेक वेळेला या गोष्टी घडल्यात, त्यामुळे इथे देखील तुम्हाला तो प्रयत्न करायचा आहे. महेशचं षटक संपलं. इथे देखील लेग कटर, फटका हवेत. एलिव्हेशन आहे, लांबी गाठलेली नाहीये.
थोडासा बॉल पुढे पडला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करू पाहत होता तोपर्यंत 2 धावा मिळाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु या वेळेला तिसरी धाव मिळणार नाहीये. 2 धावांनी सुरुवात झाली आहे. धाव फलक पुढे जाईल 49, 3 गडी बाद. म्हणावं तशी बॅटिंग आकाश आणि हुमेद यांच्याकडून पाहायला मिळाली नाही. टॉस जिंकल्यानंतर घेतलेला गोलंदाजीचा निर्णय कुठेतरी फसलाय असं म्हणावं लागेल. कारण ज्या वेळेस आपण बरोबर मध्यंतरामध्ये असो की सनलाईट थोडीशी कमी आणि त्यानंतर लगेच फ्लड लाईट, त्यामध्ये चेस करत असताना कुठेतरी व्यत्यय येतोय. इथे देखील आपण पाहिलं तर गती परिवर्तन, स्लॉप हिटचा प्रयत्न आणि धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये हुमेद मात्र बाद होत आहेत. आकाश यांनी स्वतःची विकेट तिथे शाबूत ठेवली आहे, परंतु हुमेद क्रिकेटमधली आत्महत्या, धावबाद होऊन तंबूच्या आश्रयाला. चौथा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. हुमेदने यावेळेला उमेद गमावली असं मी म्हणेन, कारण तो निघाला होता, बॅटला बॉल लागत नव्हता, भरपूर संघर्ष त्याचा पाहायला मिळाला आणि त्यानंतर धाव घेण्याचा प्रयत्न. आकाश स्ट्राईक एंडला होता, त्याने आपली जागा सोडलेली नाहीये आणि विकेट जाणं गरजेचं होतं, कारण नवीन फलंदाज इथे मैदानामध्ये आला तर तो धावा काढू शकतो आणि त्यामुळेच कदाचित हा गेम प्लॅन आहे की काय असा प्रश्न निर्माण झालाय. उत्तर द्यावं लागेल. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया, परंतु सध्या स्क्रीनवर पाहायला मिळतात फॉल ऑफ विकेट्स कशा पद्धतीने गेल्या. 4 विकेट्स ज्या दुसऱ्या डावामध्ये आतापर्यंत आल्यात. धावबादची संधी ती निर्माण झाली होती. एकाच ऍक्शन मध्ये चांगला थ्रो केला गेला, दोघांमध्ये ताळमेळ नव्हता आणि तिथे देखील विकेट मिळाली होती. हा देखील चेंडू अगदी बॅटच्या रडार मध्ये येतोय आणि त्यानंतर बॉलला पाठवलाय डीप काऊ कॉर्नर मध्ये, सीमारेषा पार. षटकार, 6 धावा. मगाशी तुम्ही उल्लेख केला होता की आपल्या टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम करायचा. बॉल टप्प्यात होता, मागच्या बॉलवर मी का धाव घेतली नाही याचं उत्तर इथे आकाशने दिलं आणि त्यानंतर आकाशामध्ये भिरकावलाय बॉल. बाउंड्री लाईनच्या पलीकडे मॅसिव्ह हिट 6 आलाय आणि ऍक्शन रिप्ले पाहूया आता या षटकाराचा. रिॲक्शन पाहा, स्टँड अँड डिलिव्हर आणि त्यानंतर बॉल देखील सीमारेषेच्या बाहेर पोहोचला. 6 धावेनंतर धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 55, 4 गाड्यांच्या मोबदल्यात. पुढचा चेंडू, इथे देखील गती परिवर्तन, चेंजअप पेस आणि त्यावरती मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क इथे कुठेतरी कमी पडतोय. 1 धाव त्या दरम्यान पूर्ण केली जाईल. हलकासा बॅटचा आणि बॉलचा संपर्क, परंतु म्हणावं तसं कनेक्शन इथे मात्र होत नाहीये. धावसंख्या होते ती 56, 4 गाड्यांच्या मोबदल्यात. साई पॉवर हिटर्स आपण पाहतोय गतवर्षीचे विजेते म्हणून या संघाकडे पाहिलं जातं. एक स्ट्रॉंग टीम आहे, परंतु या वर्षाची सुरुवात कुठेतरी निराशाजनक होते. काहीशे निर्णय चुकले, काहीशा गोष्टी मैदानामध्ये आपण पाहिलं तर बॅटिंग चुकीची झाली, गोलंदाजी चुकीची झाली आणि वारंवार केलेल्या चुका, या चुकीतून सावरच तोपर्यंत मॅच मात्र हातातून निष्ठत चालली आहे. 57 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यात. शेवटचा चेंडू, इथे देखील मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. विकेटचं पतन. पुन्हा एकदा सुरेख असा टिपला जातोय झेल. आकाश यांचा संपलाय खेळ. 5व्या विकेटचं पतन. 57 या धावसंख्येवरती 5 बॅटर बाद. मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला होता, बॉल हवेत होता, लॉंग ऑफला क्लिअर केलेला नाहीये आणि 57 वर 4था धक्का बसलाय. मागच्या वर्षीचे विजेते डिफेंडिंग चॅम्पियन्स या सामन्यामध्ये पहिल्याच सामन्यात थोडासा संघर्ष करतायत, परंतु कदाचित इथून ते चांगले कमबॅक करू शकतील. आकाश इंदुलकर 16 बॉलमध्ये 27 धावा काढून इथे सागरची शिकार ठरला आणि आता शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी भरपूर धावा गरजेच्या आहेत. धावा बनवायच्या असतील. 6 चेंडू ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. गुडगा खाली वाकवला. 6 मध्ये 46 पाहिजेत, परंतु क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. नजर त्याने शेवटपर्यंत ठेवली आणि ते चांगला झेल टिपलाय. फलंदाज झाला बाद. 6 मध्ये बनवायचे आता 46. थोडंसं अवघड असं आव्हान इथे उभं केलं जात आहे. 6 मध्ये 46 धावा म्हणजे जरा आवाक्याच्या बाहेर आहे, परंतु प्रयत्न इथे करावा लागेल. ते डिस्टन्स थोडंसं कमी करावं लागेल. पहिला चेंडू इथे लोअर फुल टॉस लॉंगॉनच्या दिशेने खेळून काढलाय, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. सिंगल प्राप्त होईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 58 धावा. आता 5 चेंडूंचा काही शिल्लक आहे. गमावण्यासारखं काहीच राहिलेलं नाहीये, कारण कमवलेलं देखील या मॅच मध्ये काहीच नाही. 103 धावांचं लक्ष्य होतं. रेग्युलर इंटरव्ह्यूज मध्ये विकेट गेल्या, तिथून पूर्णपणे बॅकफुटवर गेला हा संघ. कमबॅक करावा लागेल. फुल लेनचा बॉल भरपूर लवकर खेळा. 212 नंबरची जर्सी आणि किती त्यांनी परिधान केली, पण तो आता धावा देखील इथून 12 काढल्या तरी समाधानकारक असतील. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना संघ बॅकफुटवर गेलाय. 4 चेंडूंचा काही शिल्लक आहे. आता सामना पूर्णपणे पुढे गेलाय. सामन्यामध्ये मात्र
आता औपचारिकरित्या काही क्षण इथे शिल्लक आहेत, कारण 4 चेंडूंमध्ये हे लक्ष्य साध्य करणं थोडंसं अवघड आहे. अजूनही 4 चेंडू शिल्लक. प्रसाद गोलंदाजी मार्कवरती. हा चेंडू देखील बॅटवरतून हलकासा ब्रश बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने इथे चेंडू खेळून काढलाय. त्या दरम्यान 1 धाव प्राप्त केली जाईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 59. 5 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचे 3 चेंडू निर्णायक असतील आणि या 3 चेंडूंवरती कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. आणि कितला शेवटचे 3 चेंडू खेळायचे, यावर त्याला मोठे फटके मारायचे असतील तर इथून जेवढ्या धावा येतील त्या पॉईंट टेबल्समध्ये भरपूर काही समीकरणं गुणतालिकेमध्ये ठरवू शकतात. आणि त्यासाठी या 3 चेंडूंमध्ये चांगल्या धावा वसूल करणं आज इथे कुठेतरी रणनीतीचा भाग असू शकतो. ऑन साईडला ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑनचा फिल्डर बॉलवर दाखल झाला, थ्रो केला एकदा मेथ्या, सिंगलच मिळेल. 2 चेंडू आता शिल्लक आहेत. धावा झालेल्या आहे स्कोर कार्डवर तुम्ही पाहू शकाल 60 धावा, 5 गडी बाद. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी तब्बल इथून बनवायचे असतील 43 धावा. एखादा चमत्कारच तुम्हाला आता इथे वाचवू शकेल आणि मग सगळे तुम्हाला नमस्कार करतील. बॉल हवेत, पॉइंट मध्ये फिल्डर, बॅकवर्ड पॉइंट, गलीमध्ये फिल्डर आहे, झेल टिपलाय, फलंदाज होईल बाद. 6वा धक्का बसतोय 60 या धावसंख्येवर. वारंवार इथे विकेट्स प्राप्त केल्या जात आहेत. प्रत्येक गोलंदाजाने इथे जवळपास यश मिळवलंय. महेश यांनी केलेली अप्रतिम अशी कामगिरी, अष्टपैलू कामगिरी आपल्या संघासाठी. चला मी पुन्हा एकदा पुढच्या मॅचचा कॉल इथे करेल. आपली प्लेइंग 11 घेऊन आपण व्यासपीठासमोर यायचं आहे, प्रेझेंटेशन बॉक्स जवळ यायचं आहे. गरुड स्ट्रायकर्स आणि त्यांच्या विरोधात दगडूशेठ वॉरियर्स, दोन्ही टीमचे 11 खेळाडू. कॅप्टन आपल्याला विनंती असेल आपले 11च्या 11 खेळाडू घेऊन आपण कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे. आपल्या प्लेइंग 11ची इथे पडताळणी केली जाईल आणि त्यानुसार आपले ते खेळाडू मैदानामध्ये खेळतील. दोन्ही टीमचे 11च्या 11 खेळाडूंना विनंती असेल आपली प्लेइंग 11 घेऊन या आणि आपली जी काही कमिटी आहे त्यांच्या समवेत आपण त्या गोष्टीची चर्चा करूयात. इथे देखील शेवटच्या चेंडूवरती प्राप्त केली जाते ती धाव आणि पहिल्या डावामध्ये ज्या 103 धावा बनवल्या गेल्या त्या धावा डिफेंड करण्यामध्ये देखील यश मिळालं आणि श्री साई हिटर्स, साई पॉवर्स या संघाला मात्र या मॅच मध्ये पराभव स्वीकारावा लागला. गतवर्षीचे विजेते पहिल्या मॅच मध्ये इथे पराभूत होत आहेत आणि विजेत्या संघाचे इथे कौतुक करावं लागेल. अप्रतिम असा खेळ त्यांनी केला आणि तो स्पष्टपणे आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती दिसून होते. डगआउट देखील खुश आहे केलेली कामगिरी, त्या कामगिरीबद्दल खेळाडूंचं देखील कौतुक करावं लागेल. 60 धावा या 6 गड्यांच्या मोबदल्यात दुसऱ्या डावामध्ये पूर्ण करण्यात मध्ये यश मिळालं, परंतु लक्ष्य फार अवघड होतं. समर्थ चॅलेंजर्स विरुद्ध साई पॉवर हिटर्स. समर्थ चॅलेंजर्स वन बाय 42 रन्स. विजेत्या संघाचं मनपूर्वक असं अभिनंदन आहे. एक मोठा विजय इथे समर्थ चॅलेंजर्स या संघाने चॅलेंज स्वीकारलं आणि प्रतिस्पर्धी संघाला इथे नमवण्यामध्ये त्यांना देखील यश मिळत आहे. एक सुंदर चित्र आपण मैदानामध्ये पाहतोय. दोन्ही टीम्स एकमेकांशी हात मिळवणी करतायत. एक मैत्रीपूर्वक लढत आपण दोन्ही टीम्स मध्ये पाहिली. क्रिकेटच्या मैदानामध्ये ज्याप्रमाणे दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात खेळतात, मॅच संपल्यानंतर ते चित्र मैत्रीमध्ये रूपांतरित होत आहे आणि यासाठी आपण हा सर्वपणे प्रयत्न केलेला आहे. मॅचची अनालिसिस आपल्या समोर येईल मुख्य स्क्रीनवरती. पहिल्या डावामध्ये, दुसऱ्या डावामध्ये कुठल्या खेळाडूने कशा प्रकारे कामगिरी केली. मॅचचा अनालिसिस फ्रेंडशिप कप 2025 सीझन 4 मध्ये समर्थ चॅलेंजर्स, त्यामध्ये तन्मय यांनी केलेल्या 11 चेंडूमध्ये 25, महेश यांनी 6 चेंडूमध्ये 24, त्याचबरोबर प्रवीण यांनी 9 चेंडूमध्ये 23, तर सागर यांनी 10 चेंडूमध्ये 13 धावसंख्येला आकार देण्याचं काम केलं. तर प्रथमेश यांनी 2 षटकांमध्ये 18, तर 1 बॅटर बाद. अनिकेत यांनी 2 षटकांमध्ये 13, 1 बॅटर बाद. त्यानंतर अनंत यांनी एका षटकामध्ये 18, 1 विकेट प्राप्त केले. तर आकाश यांनी एका षटकामध्ये 16. तर दुसऱ्या बाजूला साई पॉवर हिटर्स यांनी देखील आकाश यांनी 27 धावा 16 चेंडूमध्ये केल्या. सुशांत यांनी 6 मध्ये 15, राजू यांनी 5 चेंडूमध्ये 8, तर अनिकेत यांनी 3 चेंडूमध्ये 3, तर प्रसाद यांनी 2 षटकामध्ये 6, 1 बॅटर बाद. अमित यांनी 20 धावा एका षटकामध्ये खर्च केला. महेश यांनी 2 षटकांमध्ये 4 धावा खर्च करत असताना 1 बॅटर बाद. तर सागर यांनी एका षटकामध्ये 10. समर्थ चॅलेंजर्स यांनी 42 धावेने ही मॅच जिंकली आणि एक दिमाखामध्ये या स्पर्धेची सुरुवात विजयाने प्राप्त केली आहे. विजेत्या संघाचं मनपूर्वक असं अभिनंदन. आपण लगेच पुढच्या मॅचच्या टॉसकडे वळतोय आणि आपल्याबरोबर मैदानामध्ये जोडले जातात आमचे सहसमालोचक योगेशजी सुपेकर. आपल्याला
इथे आपल्याबरोबर जोडताना पाहायला मिळतील. ओ टू योगेश सुपेकर सर. थँक्यू शैलेश सर. रोमांचकारी सामना आपण या ठिकाणी नुकताच पाहिलेला आहे आणि यामध्ये समर्थ युवा पथक, समर्थ चॅलेंजर्स विजेता ठरलंय, त्यांचं मनापासून अभिनंदन. आणि आता यानंतरचा होणारा सामना जो आहे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुक्त तरुण मंडळाची टीम, दगडूशेठ वॉरियर्सचे कप्तान संघनायक प्रकाशजी चव्हाण, आपल्याला विनंती, आपण नाणेफेक करण्याकरता या ठिकाणी यायचं आहे. तसेच गरुड गणपती ट्रस्ट गरुड स्ट्रायकर्स संघनायक सुनीलजी कुंजीर. गरुड गणपती ट्रस्ट गरुड स्ट्रायकर्स, आपले कप्तान मैदानामध्ये पाठवा. सामना वेळेत सुरू करायचा आहे. गरुड गणपती ट्रस्ट संघनायक जयराज दौंडकर गरुड स्ट्रायकर्स. नमस्कार, पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत आहे. आपलं फ्रेंडशिप कप 2024 सत्र हे चौथा आहे आणि या पर्व चौथा असलेल्या आजच्या या पहिल्या सत्रातील ही शेवटची मॅच म्हणजे अंतिम सामना या ठिकाणी होत आहे. पुणे शहरातील दोन दिग्गज गणेश उत्सव मंडळांमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळ दगडूशेठ वॉरियर्स आणि भव्य दिव्य ऐतिहासिक जिवंत देखाव्यातून ही गणेश उत्सवाची परंपरा जिवंत ठेवणाऱ्या गरुड गणपती ट्रस्ट गरुड गणपती मंडळ गरुड स्ट्रायकर्स या ठिकाणी दोन्ही संघनायक आपल्या सोबत आहेत. तर आपण आदरणीय पंचांना विनंती करूयात की त्यांनी नाणेफेक करायचं आहे. कॉल दगडूशेठ वॉरियर्स कॉल घेणार आहेत. ऑक्सरीज कॉल घेतलेला आहे आणि पुनीत बालन ग्रुप नाणेफेक गरुड गणपती जिंकलेला आहे आणि त्यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे आणि आता दगडूशेठ वॉरियर्स या निर्णयाला कसं भेदणार आहेत, या निर्णयाचा फायदा दगडूशेठ वॉरियर्सची टीम कसा घेणार आहे, धाव संख्येचा किती डोंगर ते उभं करणार आहेत गरुड स्ट्रायकर्स या संघासमोर, ती पाहण्याची उत्सुकता आपल्या सर्वांना असेल. तर आपण या आधी झालेल्या संघांमधील मॅन ऑफ द मॅच कडे वळूयात. चला संघनायक, आपला संघ मैदानामध्ये सज्ज ठेवा. गरुड स्ट्रायकर्स क्षेत्ररक्षण सज्ज ठेवा, वेळेचं बंधन आहे. दगडूशेठ वॉरियर्स आपले दोन जिगरबाज फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे, वेळेचं बंधन आहे. गरुड स्ट्रायकर्स गरुड गणपती तो होईपर्यंत आपण मिलिंद सरांकडे वळूयात मॅन ऑफ द मॅच कडे. साई पॉवर हिटर्स आणि समर्थ चॅलेंजर्स या दोन्ही टीमनी मॅन ऑफ द मॅचच्या प्राइज डिस्ट्रीब्युशनसाठी यायचं आहे. संजयजी आपली टीम घेऊन या. श्रीधर मोहोळ आपली टीम घेऊन या. साई पॉवर हिटर्सच्या सगळ्या प्लेयर्सनी कृपया स्टेजच्या समोर यायचंय. साई पॉवर हिटर्सची टीम कृपया मॅन ऑफ द मॅचच्या प्राइज डिस्ट्रीब्युशनसाठी या आणि हे
पारितोषिक आपण प्रदान करण्यासाठी नितीन राऊत आणि सुनील कुंजीर या दोन मान्यवरांना आमंत्रित करतोय. दगडूशेठचे नितीनजी राऊत स्वागत आहे आपलं. सुनीलजी कुंजीर यांनाही आमंत्रित करतोय. साई पॉवर हिटर्सचे प्लेयर कृपया प्राइज डिस्ट्रीब्युशन साठी यायचंय. आज सकाळपासूनच अनेक मॅचेस मोठ्या स्कोरच्या झाल्या, चेसिंग झालेल्या आहेत. साई पॉवर हिटर्स मागच्या वर्षीचे पुनीत बालन ग्रुप आयोजित पुण्यातील गणेशोत्सव मंडळ, ढोल ताशा पथक, नवरात्रोत्सव मंडळांची ही फ्रेंडशिप कप टुर्नामेंट त्याचा चौथा सीझन, चौथं वर्ष आजच्या इनॉग्रल सेशनच्या दिवशी, उद्घाटनाच्या दिवशी मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे बऱ्याच मॅचेस हायस्कोरच्या झाल्यात, चेसिंगच्या झालेल्या आहेत. आणि खरंच मित्रांनो, तुमचा खेळ बघून डोळ्याचं पारणं फिटलं. मी दुपारी पण म्हणत होतो की इतक्या रणरणत्या उन्हामध्ये आम्हाला जर एक फेरी मारायला सांगितली तर काही खरं नाही, पण तुम्ही इतक्या जिगरनी खेळताय. खरंच एकमेकांसाठी एकदा जोरदार टाळ्यांनी आपण दाद देऊ. बोला गणपती बाप्पा. साई पॉवर हिटर्स मागच्या वर्षीचे विजेते आहेत. हरकत नाही, पहिलीच मॅच होती. अजून तुमचे होप्स आहेत, चान्सेस आहेत आणि तुम्ही कमबॅक कराल याची आम्हाला देखील खात्री आहे. तुमच्याही मनात विश्वास आहे. या मॅचचे विजेते आहेत समर्थ चॅलेंजर्स आणि मॅन ऑफ द मॅच महेश परदेशी. महेश परदेशीने 24 रन्स केले आहेत, त्याच्यामध्ये 2 4 आणि 2 6 आहेत आणि 1 विकेट देखील घेतलेली. या मित्राचं अभिनंदन. मी सुनील कुंजीर आणि नितीन राऊत यांना आमंत्रित करतो. या बाजूनी या सुनीलजी, स्टेजच्या डावीकडून. ठीक आहे. ₹5,000 पारितोषिक आहे आणि सन्मान चिन्ह आहे. गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया. माननीय पंचांना विनंती आहे, सामना सुरू करायचा आहे. क्षेत्ररक्षण सज्ज ठेवा. गरुड स्ट्रायकर. नितीन पंडित, सुनीलजी 1-2 मिनिटं थांबा फक्त. नितीन राऊत आणि सुनील कुंजीर या दोन्ही मान्यवरांचं स्वागतपर सन्मान नितीनजींनी करावा अशी विनंती आहे. त्याचप्रमाणे नितीनजी राऊत यांचाही सन्मान करावा. महेशला मी 2 शब्द बोलायची विनंती करतो. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद सातपुते सरांचं. हॅलो हॅलो धन्यवाद सातपुते सरांचं. त्यांनी आम्हाला लय भारी मॅनेजमेंट दिलेलं आहे टीमाला. तन्मय आमचे कॅप्टन, त्यांनी एक चांगली सर्वांना घेऊन खेळायची एक चांगलं आम्हाला सांगितलं की कसं खेळायचं, कसं नाही, कुणाला बॉलिंग द्यायची, काय द्यायची, कसं द्यायचं, ते आमच्या कॅप्टननी चांगलंच एक प्लॅनिंग केलेलं आहे. कधी कुणाला बॅटिंगला पाठवायचं, त्यांचं कॅप्टनचं धन्यवाद. समर्थ असं ढोल ताशा पथक आहे 25 वर्ष पूर्ण केलेलं आणि सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतनं काम करण्याचं एक उत्तम उदाहरण पुण्याच्या क्षेत्रातली संस्था म्हणून समर्थचं नावलौकिक आहे. साईला पुढच्या सगळ्या राऊंडसाठी खूप मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू मित्रांनो. दोन दिग्गज मंडळांचा सामना आपण या मैदानात पाहत आहोत. सामना सुरू झालेला आहे. गरुड गणपती मंडळ, गरुड स्ट्रायकर्स क्षेत्ररक्षण सज्ज ठेवलेलं आहे आणि दगडूशेठ वॉरियर्स